नमस्कार. आपलं हे 31वे व्याख्यान विठ्ठल शिंदे यांच्या भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या विषयावरती चिंतन करणार आहोत. पहिल्या प्रथम आपण आपल्या देशाने एक अतिशय सुंदर कार्य केलेलं आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी त्या सर्वांचं आपण अभिनंदन करूया. आधुनिक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई 1962ला याने एक स्वप्न बघितलं होतं आणि आपला स्पेस प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो तो त्यावेळेला त्याने सुरू केला. पहिल्यांदा आपण बघितलं की बैलगाडी, सायकल याच्यावरती रॉकेटचे पार्ट एकत्र नेऊन रॉकेट लॉन्चिंगचा आपण प्रयत्न केलेला होता आणि त्याच्यानंतर आत्ता जगामध्ये अतिशय नावाजलेली भूमिका आपल्या देशाची होऊ शकली. हा जो फरक गेल्या 75 वर्षामध्ये आपल्या शास्त्रज्ञांनी केलेला आहे, त्या हजारो शास्त्रज्ञांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण हे व्याख्यान त्यांच्या जिद्दीला, कार्याला, कष्टाला समर्पित अर्पण करणार आहोत. जगामध्ये चंद्रावरती पोहोचलेले अमेरिका, इंग्लंड, चायना आणि इंडिया, आपला देश हा 4था देश आहे. आणि गंमत अशी आहे की चंद्राचा जो दक्षिण ध्रुव आहे तिथं पोचणारा भारत म्हणजे आपणच पहिला देश आहोत. आणि त्याच्यामुळंच आपण 75 वर्षापूर्वी जो नियतीशी करार केला होता त्या करारातल्या एकेका मुद्द्यावरती आपण यशस्वी होते असंच म्हणायला काही हरकत नाही. याचबरोबर आपण कल्पना चावला ह्या भारत कन्येला आपण भेटायला विसरायला नको. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन, शुभेच्छा, शास्त्रज्ञांचं अभिनंदन आणि त्यांना आणखीन पुढं कार्य करण्यासाठी शुभेच्छा. आता दुसरी एक थोडीशी घडू नये अशी जी घटना होती ती घडलेली आहे. वाराणसीमध्ये एक संस्था आहे सर्व सेवा संघ नावाची आणि ती संस्था रेल्वेच्या अखत्यारीतल्या रेल्वेच्या जागेवरती होती म्हणून ती काहीतरी पाडली गेली. आणि ज्या संस्थेतून महात्मा गांधींचं संपूर्ण साहित्याचा प्रसार असेल, प्रचार असेल, संवर्धन असेल तिथं चालू होतं ते सगळं डिस्ट्रॉय केलं गेलं. आणि ती जी मोडतोड आणि सर्व ग्रंथ, गांधीजींचा पुतळा त्या आवारात होता त्या पायथ्याशी अशी विस्कटलेली ती पुस्तकं बघून अतिशय वाईट वाटलं. आपल्याला माहिती पाहिजे की भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते स्थापन झालेली ही संस्था विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते त्याचा पायाभरणी आपण म्हणतो. आणि खरेदी खतावरती विनोबा भावे आणि लालबहादूर शास्त्री यांच्या सह्या होत्या असं म्हटलं जातं. तर अशी ही अतिशय महत्त्वाच्या संस्थेला तिथून ज्याला आपण म्हणतो की ती चुकीच्या पद्धतीने म्हणजे खरेदी खत जर इत्सर त्यावेळेला झालं असेल आणि नंतर पंतप्रधान झालेल्या लालबहादूर शास्त्री, विनोबा भावे यांच्या जर सह्या त्या ॲग्रीमेंटवरती असतील तर आणखीन काय हवं होतं रेल्वे प्रशासनाला समजलं नाही. या अतिशय दुर्दैव याने आपल्या सुसंवाद परिवारातर्फे आपण त्याचा निषेध करूया. आता आपण मूळ विषयाकडे येऊ. विठ्ठल शिंदे यांच्या चिंतनातून भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, अस्पृश्यतेवरती उत्तरायुष्यामध्ये ज्यावेळेला त्यांना विचारलं गेलं की तुम्हाला काय वाटतं आयुष्य कसं पुढं एखादं आयुष्य तुम्हाला मिळालं तर कसं जगावं असं वाटेल, तर ते म्हणतात की अस्पृश्यतेचा छडा लावण्यास, निवारण्याचा भाग तर राहू द्या, मला स्वतःला जन्मावर जो अनुभव आणि आनंद झाला तो लक्षात घेता मला आणखीन जन्म मिळाला तर याच संशोधनात आणि सेवा शुश्रूषेत घालवीन. म्हणजे संपूर्ण आयुष्य अस्पृश्यांसाठी घालवल्यानंतर पुढचं आयुष्य मी असंच करेन अशी भूमिका त्याने घेतली होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांचं स्पष्ट मत काय होतं? एके ठिकाणी ते म्हटले की अस्पृश्यता ही केवळ काल्पनिक भेदामुळे निर्माण झाली असून तिला कोणताही वस्तुनिष्ठ आधार नसतो. जसं तांबडं फुल आहे तर त्याचा रंग तांबडा दिसतो, पांढरा असेल तर पांढरा दिसतो. तर असं काहीच नसताना अस्पृश्यते वास्तुनिष्ठ स्वरूप अजिबातच नाहीये. स्वतःला वरिष्ठ समजला जाणाऱ्यांनी
ही अस्पृश्यता मानली, याचा अर्थ अस्पृश्यतेचे अस्तित्व त्या वरिष्ठ वर्णीयांच्या जाणीवेमुळे निर्माण झाले असे ठरते. तेव्हा समाजातील अस्पृश्यता नष्ट करायची असेल तर तथाकथित वरिष्ठ वर्णीयांच्या मनामधील ही भ्रामक जाणीव नष्ट झाली पाहिजे. आणि भ्रामक जाणीव नष्ट करण्यासाठी प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. एका ठिकाणी ते म्हणतात की या पृथ्वीवर सर्व मनुष्य जातीच्या इतिहासात जर कोठे कधी कोणावर प्रचंड बहिष्कार घालण्यात आला असेल आणि तो पुरातन काळापासून चालत येऊन आज पूर्ण दशेला पोहोचला असेल तर तो या भरतखंडातील नीच मानलेल्या जातीवरचा भयंकर बहिष्कार होय. भारतवासियांनो, स्वार्थाला, मानवजातीला आणि ईश्वराला स्मरून हा पातकी आत्मबहिष्कार नाहीसा करा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्यावेळेला 18 जून 1934ला 61 वर्ष त्यांना होत होती आणि त्या वर्षी 41 संस्थांनी त्यांना एक मानपत्र द्यायचं ठरवलं होतं. महात्मा गांधींच्या हस्ते त्यांना ते द्यायचं होतं, पण गांधीजी कार्यकारिणी काँग्रेसची जी बैठक होती त्या बैठकीत अडकल्यामुळं त्यांना तिथे येता नाही आलं. आणि म्हणून मथुरादास वसंतजी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. आणि त्या कार्यक्रमात विठ्ठलरामजी शिंदे म्हटले की जोपर्यंत समाजाच्या अंतःकरणातून अस्पृश्यतेसारखे दूषण पुसून टाकले जात नाही व अंतःकरणे शुद्ध होत नाही तोपर्यंत या मानपत्राला काही उपयोग नाही. जोपर्यंत अस्पृश्यतेचा हा कलंक आपण पुसून टाकीत नाही तोपर्यंत मातृभूमीच्या स्वराज्याचे स्वप्न आपण बघू शकत नाही. ख्रिश्चन, इस्लाम अथवा झरतुष्ट यासारखे धर्म अस्पृश्यतेला थारा देत नाहीत. केवळ हिंदूच जातीजातीमध्ये अशा प्रकारचा गलिच्छ भेदभाव करतात. हिंदुस्थानातील अस्पृश्यतेसारखा एक मोठा अन्याय स्वस्थ बसून चालू दिल्याबद्दल सर्व जग अपराधी आहे. म्हणून ह्या कामात सर्व जगाने भाग घेतला पाहिजे. आपल्या कुटुंबियाबद्दल म्हणताना त्याच सत्कार समारंभात म्हणतात की ह्या कार्यास माझ्या भगिनी, आईबाप ह्याने रात्रंदिवस झटून मदत केली आहे. विरोध तर नाहीच नाही, नुसता आशीर्वादच नव्हे तर या कार्यामध्ये माझे नोकर म्हणून माझ्या आईबापांनी मिशनमध्ये काम केले आहे. ग्लोब बिलच्या आजूबाजूची वस्ती म्हणजे पूर्वी नरकपुरीच होती. त्या ठिकाणी हरिजनांच्या आजारी बायांना आपल्या अंथरुणात निजून माझ्या आईने त्यांची सेवा निरपेक्ष बुद्धीने केली. स्वराज्य मंदिरातील लाकडी दारे मोकळी केल्याने अस्पृश्यतेचा कलंक नाहीच होणार नाही, तर आत्मिक दार उघडल्यानेच ते काम होणार आहे. महात्मा गांधी आज जे येथे आले असते तर मी त्यांना पूर्वीची एक गोष्ट सांगितली असती, त्यांना आठवण करून दिली असती. गांधीजींना मी एकदा म्हटलं होतं, गांधीजी, मी मोठा देशद्रोही आहे, कारण मला तुमचे स्वराज्य नको आहे. स्वराज्याचा नाद सोडून प्रथम तुम्ही महारवाड्यात जाऊन राहत असे. ते प्रथम त्यांची अस्पृश्यता नष्ट करा, पाहू, नंतर स्वराज्याच्या मागे लागा. महात्माजी त्यावेळी हसले आणि म्हणाले, शिंदे, तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण सध्या मला तरी माझ्या मताप्रमाणे वागू द्या. अस्पृश्यता अजून नष्ट झालेली नाही व ती नष्ट करण्याचा आपण कसून प्रयत्न कराल, या अटीवरच मी ह्या मानपत्राचा स्वीकार करतोय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अस्पृश्यता नष्ट करा आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, कारण प्रत्येकाचा वाटा त्याच्यात आहे. आणि मग अस्पृश्यता निवारणामध्ये ब्राह्मणेतरांनी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, हिंदू मुस्लिम ऐक्य कसं झालं पाहिजे, संघटन कसं झालं पाहिजे, याच्यावरती बोलताना ते एका ठिकाणी म्हणतात की काल्पनिक भेद काढून त्यांना केवळ खाजगी व्यवहारात नव्हे तर सार्वजनिक व्यवहारामध्ये सुद्धा उच्च दर्जाचे राजकारण व चारित्र्याचे पावित्र्य यांच्या एक स्थान देण्याची जी हिंदी जनतेच्या मनोवृत्तीचं स्वयंपूरित सवय आहे, तसेच हिंदुस्थानला विशिष्ट असलेली मानसिक व्याधी होय. अस्पृश्य, ब्राह्मण, ब्राह्मणेतर, हिंदू, मुसलमान हा भेद निर्माण करून काही जण स्वतःला श्रेष्ठ व इतरांना कनिष्ठ समजतात. या काल्पनिक भेदामुळे व श्रेष्ठ कनिष्ठतेच्या जन्मजात कल्पनेमुळे हिंदुस्थानात सामाजिक पातळीवर हे प्रश्न निर्माण झालेले आहेत, असे विश्लेषण ते करतायत. असं पुढे ते म्हणतात की अस्पृश्यतेचा प्रश्न धर्मग्रंथांच्या आधारे सोडवण्यासाठी शास्त्री पंडितांकडे सोपवू नये. हा प्रश्न सोडवण्यास सर्वात नालायक कोणी असतील तर ते शास्त्री पंडितच होत, अशी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. म्हणजे ते नेहमी म्हणायचे की सर्व ग्रंथ शास्त्री पंडितांच्याकडे अवेलेबल आहेत. माझा एक मित्रही मला एकदा म्हटलं होता की हे सगळं गेली 20-25 वर्ष तू जो अभ्यास करतोयस तो प्रत्येक शंकराचार्यांच्याकडं, प्रत्येक व्यक्तीकडं अवेलेबल असताना हे खरं त्याने केलं पाहिजे होतं, तर सामान्यपणे तुला हे करायची गरज नव्हती. ज्याने व्रत घेतलेलं आहे, स्वतःला वेगवेगळ्या धार्मिक अधिष्ठानाचे अधिपती म्हणून हे केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं की हे ज्या व्यक्तीच्या हातामध्ये ते ग्रंथ होते, ज्या ग्रंथांच्या माध्यमातून तुम्ही सोल्युशन म्हणजे जिथं समस्या निर्माण झालेली आहे तिथूनच ती दुरुस्त करणं हाच खरा मुद्दा आहे. आणि त्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करताना
विठ्ठलरामजी शिंदे महात्मा गांधींशी कसे झगडत होते ते मागे आपण बघितलं. लक्ष्मण शास्त्री जोशींनी त्यांची एक आठवण यांच्याबद्दल लिहिलेली आहे, त्यांनी एकत्र मांडलेली आहे की ह्या सगळ्या अस्पृश्यतेच्या चालीरीती ज्या आहेत त्या दुरुस्त केल्या जाव्यात, ह्यासाठी गांधीजींना बरीच लोक येऊन समजावून सांगायचे. आणि एकदा विठ्ठलरामजी सुद्धा आले आणि विठ्ठलरामजी आल्यानंतर म्हटले मी तिथंच होतो आणि ते म्हणतात की लक्ष्मण शास्त्री जोशी की विठ्ठलरामजी शिंदेंचा अधिकार समाजधारणेच्या बाबतीत किती मोठा आहे सांगण्याची गरज नाही. विठ्ठलरामजी शिंदे आले तेव्हा मी महात्मा गांधीच्या शेजारी बसलो होतो. दुपार 3 वाजल्याचे ऊन अंग गांधी तापित, म्हणजे उन्हामध्ये गांधीजी आणि लक्ष्मण शास्त्री पोहोचले होते. मग त्यावेळेला विठ्ठलराव येतात आणि लगेच पहिला सवालच टाकतात की धर्मशास्त्र व धर्मशास्त्र या दोन्ही गोष्टी या युगात पूर्ण मागे पडल्या आहेत. या ब्राह्मण पंडितांना व पुरोहितांना अस्पृश्यतेसारख्या प्रश्नावर निर्णय द्यायचा काय अधिकार आहे? आपण त्यांना महत्त्व दिल्यामुळे त्यांना नसे महत्त्व चढू लागले आहे. गांधीजी लगेच म्हणतात की माझ्या जीवित संदेशाची मदार ज्यांच्यावर आहे त्यापैकी ते आहेत. मग विठ्ठलरामजी पुन्हा विचारतात की नैतिकतेची भूमिका संपूर्णपणे समर्थ नाही का? गांधीजी, नैतिकता आणि धार्मिकता एकजीव झाली तरच त्यांना पूर्णत्व येते. धर्मग्रंथ वाचून जगण्यास धर्म समर्थ आहे, विठ्ठलरामजी म्हणतात. पुरोहितांनी व धर्मग्रंथांनी धर्माला मदत केली आहे म्हणून त्यांची मदत मिळत असल्यास आपले कार्य अधिक यशस्वी होईल. गांधीजींचा जो आहे या सगळ्या दृष्टिकोनाकडे या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समन्वय त्या पद्धतीनं कसा आपल्याला घेता येईल. विठ्ठलरामजी तरुण आहेत, गांधीजींना अनुभव आहे आणि त्या अनुभवाचे बोल म्हणून ते बघतात. तर विठ्ठलरामजी शिंदे पुढं सांगतात की महात्मा गांधींना अस्पृश्यता नष्ट व्हायची खरी ओढ होती. हे जितके खरे तेवढेच अस्पृश्यता न मानण्याच्या धर्मग्रंथात आधार मिळावी त्यांची प्रबळ इच्छा होती. अस्पृश्यता मानण्यास अनुकूल असणाऱ्या धर्मवचनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होते. अस्पृश्यता निवारणाची तळमळ व धर्मग्रंथावर असणारी श्रद्धा या कात्रीमध्ये महात्मा गांधी सापडले होते. पण विठ्ठलरामजी तसे सापडले होते. त्यांनी एका ग्रंथाला पर्वती सत्याग्रह झाल्यानंतर एक ग्रंथ उद्घाटन होतं. त्याच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी म्हटले की काँग्रेस आणि महात्मा गांधी अस्पृश्यता नष्ट करण्याच्या कामी जी दिरंगाई करतात ते अक्षम्य आहे. अस्पृश्यता नष्ट न करता स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ पाहणे हा जगाच्या दृष्टीने गुन्हा ठरणार आहे. या प्रश्नाची निकड सांगताना म्हणतात की मी म्हणतो 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजण्यापूर्वी अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. म्हणजे कुठल्याही क्षणाला फक्त उच्चवर्णीयांच्या मनातली शंका दूर करायची असेल तर ती एका क्षणात होऊ शकते आणि ती एका दिवसात आपण हे करू शकतो. तसे फतवे किंवा तसे निर्णय त्या लोकांनी जर दिले तर फारसा अवघड नाही आहे. 1930 मध्ये म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे त्यांची गांधीजींच्याबद्दल आठवण सांगतात की मी एकदा त्यांना साबरमती आश्रमात भेटायला गेलो आणि पुन्हा अस्पृश्यतेचा विषय निघाला आणि मग ते म्हणतात की अस्पृश्यांचा सत्याग्रह चालू आहे. जुन्या मतवाद्यांनी जरी विरोध केला तर अस्पृश्यांनी दारे मोडून व भिंती पडून आत शिरावे तरच सत्याग्रह पूर्ण होईल, एरवी नाही. मात्र असे करताना जुन्या मतवाद्यांनी डोके फोडले तर फोडून घ्यावे. सार्वजनिक शांतीचा भंग झाला तर तिची काडी इतकी पर्वा करू नये. तसेच जुन्या मतवाल्याविषयी अंतकरणात मात्र द्वेष बाळगू नये. हा शक्तिवाद होय, अत्याचार नव्हे. तर गांधी म्हणतात की मला तुमचं म्हणणं पटतंय, मी तुमच्याही पुढे जाऊन ते संबंध देऊळच सगळं उद्ध्वस्त करीन, कारण त्यात मुळे देवच नाही. मग मी म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे विचारतात की गांधीजी तुम्ही असे कधी करणार? गांधीजी म्हणतात ती वेळ अद्याप आलेली नाही. महात्माजी स्वातंत्र्याचा पुकारा करण्यापूर्वीच तुम्ही हे करायलाच पाहिजे होते. ही संधी दवडल्यामुळे पुढेही तुमची वेळ कधीच येणार नाही. म्हणजे विठ्ठलरामजी शिंदेनी स्वगत तिथं व्यक्त केलेलं आहे. आता 1930च्या दांडी यात्रा ज्या वेळेला झाली आणि मीठ जे गोळा काही गाडग्या मडक्यामध्ये भांड्यामध्ये केलं होतं त्यातली 2 भांडी विठ्ठलरामजी शिंदेंच्या 2 सहकार्यांनी, मेजर पाताडे, सुभेदार पाताडे आणि आणखीन एक जण, अशा दोघांनी ती पळवून न्यायचा प्रयत्न केला होता. तर गांधीजींनी लगेच त्याला सांगितलं की त्या मुलांना मारू नका आणि त्यांच्या मनात काय मला माहिती आहे. आणि नंतर पुणे कराराच्या वेळेला ज्यावेळेला पुण्यामध्ये महात्मा गांधी जेलमध्ये होते आणि पुणे कराराचा टाईम चालू होता आणि त्यावेळेला विठ्ठलरामजी शिंदे आणि पाताडे दोघंजणं महात्मा गांधींना भेटायला गेले आणि त्यावेळेला महात्मा गांधी त्यांना सांगतात की तुमच्या मिठाची किंमत मला माहिती आहे आणि त्याच्यासाठी मी जेलमधून सुटलो की 1 वर्षभर मी अस्पृश्यता निवारणासाठी देणार आहे. खरं तर मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की गांधीजींनी 1915ला भारतात आल्यानंतर जे 33 वर्ष, त्यांच्या मृत्यूपर्यंतची 33 वर्ष, त्याच्यातल्या 3 महत्त्वाच्या चळवळी त्याने केल्या. एक होती असहकाराची चळवळ. ती बंद करावी लागली कारण आपल्याला माहिती आहे की 1919 साली
फक्त एका बागेमध्ये जमा झालेल्या लोकांच्यावरती गोळ्या संपल्या म्हणून फक्त 1,500 लोक मारली होती त्यावेळेला मेजर डायर किंवा तो जो कोण अधिकारी होता. गोळ्या संपल्या म्हणून बाकीचे वाचले अशी जी तो म्हणत होता. म्हणजे एवढी क्रुएल पद्धतीनं वागत होते. चौराचौरीला ज्या वेळेला 22 पोलिसांचा पोलीस स्टेशनमध्ये जाळून लोकांच्याकडून मृत्यू झालाय त्या आंदोलनातल्या लोकांच्याकडून, त्यावेळेला नक्कीच 20-22 हजार तरी कमीत कमी आंदोलकांना नंतर ब्रिटिशांनी मारला असतो. एवढ्या लोकांचा मृत्यू गांधीजींना अपेक्षित नव्हता आणि म्हणूनच त्यांनी त्यावेळेला ती चळवळ मागे घेतली. त्यावेळेला सगळे त्यांच्यावरती म्हणजे नेहरू असतील, सुरेंद्र बोस असतील, इथून सगळे त्यांच्यावरती चिडले. मानसिकतेची पूर्ण माहिती होती. दुसरं आंदोलन त्यांचं होतं ते मिठाचा सत्याग्रह आणि तिसरं चलेजाव चळवळ. आणि ह्या तिन्हीतलं ही 3 आंदोलन आपल्याला सर्वांना माहिती आहेत. पण त्यांचं हे जे आंदोलन होतं अस्पृश्यतांच्यासाठी जो त्यांनी कार्य केलेलं आहे त्याच्यावरती फारसं कोणी लक्ष दिलेलं नाहीये. आणि विठ्ठलरामजी शिंदेंच्या ग्रंथाकडे जायच्या अगोदर म्हणजे त्यांचं जे म्हणणं होतं की प्रत्येक व्यक्तीनं म्हणजे जे जाणकार आहे, ज्यांना वाचता येतं, ज्यांना ग्रंथ वाचता येतात, त्यांना सगळ्यांना समजेल अशी माहिती जर त्या ग्रंथात आहे तर ती लोकांनी सरफेसवरती का आणू नये. आणि आपल्या भारतामध्ये, आधुनिक भारतामध्ये पहिला प्रयोग जो महात्मा गांधींनी एक पुस्तक पब्लिश केलं होतं त्यावेळेला, जातीभेद विवेकसार म्हणून. आणि तुकाराम तात्या पडवळ यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मनुस्मृती, पुराणं, उपनिषदं याच्यातले काही संदर्भ घेऊन हा ग्रंथ लिहिला होता. आणि त्याच्यामध्ये अस्पृश्यता कशी आहे आणि कशा पद्धतीनं ती बाजूला करता येईल पॉझिटिव्ह पुरावे त्यांनी शोधायचा प्रयत्न केला होता. तर हा प्रयत्न, दुसरा प्रयत्न आहे धोंडीराम नामदेव कुंभार. म्हणजे आपल्याला माहिती आहे की गांधीजींचा खून करण्यासाठी महात्मा फुलेंचा खून करण्यासाठी एक धोंडीबा नामदेव कुंभार आणि धोंडीबा आबाजी रोडे हे रामोशी समाजातले कुंभार यांना 1,000 रुपये त्या काळातले देऊन, त्यांना सुपारी देऊन गांधीजींचा खून करायला ते गेले होते. तर त्यावेळेला त्यांनी मी प्रत्येक वेळेला गांधीजींचंच हे होते. महात्मा फुलेंचा खून करण्यासाठी ज्यावेळेला गेले, महात्मा फुले त्यांना समजावून सांगतात आणि मग ते त्यांचं मत परिवर्तन होतं. धोंडीबा आबाजी रोडे हे नंतर आयुष्यभर महात्मा फुलेंचे बॉडीगार्ड म्हणून राहतात आणि धोंडीराम नामदेव कुंभार वाराणसीला जातात, तिथं संस्कृत शिकतात आणि 1896 साली त्यांनी लिहिलेला हा वेदाचार म्हणून जो ग्रंथ आहे तो ग्रंथ पब्लिश करतात. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी ऐतरेय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, तांड्य ब्राह्मण आणि स्मृती पुराण ग्रंथ किंवा थोडासा ऋग्वेदाचा भाग ह्यातले संदर्भ घेऊन वेदाचार कशा पद्धतीनं आहे ते सांगायचा प्रयत्न केला. आणि आता जो आपण भाग घेणार आहोत तर तो जो विठ्ठलरामजी शिंदेंचा आहे, त्याच्या अगोदर विठ्ठलरामजी शिंदेंच्या नंतर भारतातील जाती, त्याची जडणघडण, उत्पत्ती आणि प्रसार हा 1916 सालचा प्रबंध आंबेडकरांनी लिहिला होता. आणि तो जो प्रबंध आहे तो प्रबंध आणि त्याच्यानंतर 45-46च्या दरम्यान शूद्रपूर्वी कोण होते हे जे ग्रंथ आहेत हे अतिशय महत्त्वाचे प्रयत्न झालेले, ज्याला आपण म्हणतो अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी आणि व्यवस्थित प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा कॉन्फिडन्स यावा, आत्मविश्वास निर्माण व्हावा, आत्माभिमान निर्माण व्हावा यासाठी जे प्रयत्न केले ह्या सर्वांनी केले. आणि त्याच्यातला जो महत्त्वाचा प्रयत्न होता मध्यकाळ आपण म्हणतो की तो आहे विठ्ठलरामजी शिंदे यांचा. आणि म्हणून आज आपल्या व्याख्यानाचं जे आपण नाव दिलेलं आहे की भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे यांच्या चिंतनातून जो निर्माण झाला तो समजून घेतोय. आता विठ्ठलरामजी शिंदेनी काय केलेलं आहे की गौतम बुद्धाचा काळ जो आहे तो ह्या सर्व आपल्या भारताच्या याचा एक फोन येतो. तर गौतम बुद्धाचा काळ त्यांनी सेंटर ऑफ द हिस्ट्री पकडलेला आहे आणि त्याच्या अगोदरचा काळाला त्यांनी प्राग ऐतिहासिक काळ म्हटलेला आहे. म्हणजे त्याच्यातलं सगळं अंदाजाने आपल्याला अनुमान काढावं लागतं. आणि बुद्धाच्या काळानंतर जो मध्ययुग जो आपण पकडलेला आहे इसवी सन 1000 पर्यंतचा, म्हणजे आत्तापासून 1000 वर्षापूर्वीपर्यंतचा, तर तो जो काळ आहे
त्याला मध्ययुग असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यातले पुरावे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. तर त्यांनी कसं सांगितलं की शिंदेचा जो अभ्यासाचा काळ आहे त्या अभ्यासामध्ये त्यांनी असं म्हटले की पहिल्यांदा जे काही पुरावे आपल्याला हस्तलिखित सापडतात त्याच्यातले वेद आहेत, त्याच्यानंतर ब्राह्मण ग्रंथ आहे, त्याच्यानंतर आरण्यक ग्रंथ आहे, त्याच्यानंतर उपनिषदे आहेत. आणि याच्यामध्ये वेदांपासून जसं जसं आपण उपनिषदांच्याकडे येतो आणि गौतम बुद्धाच्या काळापर्यंत येतो, तर त्या काळामध्ये आपण लक्षात घेतो, म्हणजे शिंदेच्या याच्यातलं आपण बघणारच आहोत की या काळामध्ये अस्पृश्यता हळूहळू वाढायला लागलेली आहे. म्हणजे वेदांमध्ये जेवढी नव्हती तेवढी ब्राह्मण ग्रंथात आहे, त्याच्यानंतर पुढं वाढत जाते. उपनिषदामध्ये थोडीशी ती रिॲक्शन आहे, उपनिषदामध्ये पुन्हा क्रांती आपण म्हणतो तसा भाग आहे. आणि बुद्धांच्या नंतर जे पाणिनी, कौटिल्य अर्थशास्त्र, मनुस्मृती आणि 18 पुराणं हा जो मध्ययुगाचा भाग आहे ज्याच्यामध्ये ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मनुस्मृतीच्या आणि 18 पुराणांच्या काळात ती वाढलेली आहे. हा त्यांचा एकूण त्यांनी जे कन्क्लुजन काढलेलं आहे. मग आता ते ऋग्वेदात काय म्हणतात की पंचजन म्हणजे गंधर्व, पितर, देव, असुर, राक्षस हे पंचजन आहेत. आणखीन एक ऋग्वेदामध्ये व्याख्या अशी केलेली असते की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि निषाद. तर निषाद हे परत त्याच्यामध्ये की जे आर्यांच्या सत्तेखाली नाहीत आणि आदिवासी आहेत. तर हे ऋग्वेदातलं झालं. त्याच्यानंतर त्यांनी याच्यामध्ये कृष्ण, यजुर्वेद, तैत्तिरीय, ब्राह्मण कांड 3 मध्ये सांगितले की चांडाळ, पौलकस या 2 राष्ट्रांचा त्यांनी उल्लेख येतो असं सांगितले. नंतर बृहदारण्यक उपनिषद आलं, अध्याय 4 ब्राह्मण 3 सूक्त 22 मध्ये चांडाळ, पौलकस यांचा उजरता उल्लेख केलाय. त्याच्यानंतर छांदोग्य उपनिषदामध्ये अध्याय 5 खंड 10 श्लोक 7 मध्ये त्यांनी सांगितले की पुण्यवान कोण, म्हणजे पुण्यवान आत्मा असेल तर तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य म्हणून जन्म घेतो. पापी असेल तर कुत्रा, डुक्कर, चांडाळ असा जन्म येतो त्याचा. त्याच्यानंतर छांदोग्य उपनिषदातच अध्याय 5 खंड 24 श्लोक 4 मध्ये जो चांडाळाला शिल्लक असलेलं उष्ट अन्न देतो तो वैश्वानर आत्म्यामध्ये आहुती दिल्याचे पुण्य मिळवतो. म्हणजे इथं उष्ट अन्न दिलं तर पुण्य आहे. मनुस्मृतीत सांगितले की तुम्ही कसलंही अन्न दिलं तरी ते पापच आहे. यास्काचे निरुक्त म्हणजे निरुक्त हा जो ग्रंथ आहे यास्काचार्यांचा त्याच्यामध्ये अध्याय 3 खंड 16 मध्ये म्हटलंय की चांडाळ, पौलकस, निषाद, वृषल या जातींचा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. निरुक्तामध्येच अध्याय 3 खंड 25 मध्ये माणसाचे 25 प्रकार सांगितले, त्यातला पंचजन एक आहे असं म्हटलंय. म्हणजे हळूहळू जसं ऋग्वेदापासून आपण अलीकडे यायला सुरुवात करतो तशा पद्धतीनं एक एक जातीची किंवा एका वेगळ्या ग्रुपची माहिती व्हायला लागली. पाणिनीच्या ग्रंथामध्ये पाणिनीचा काळ इसवी सन पूर्व 350-400च्या आसपास पकडला जातो. तर त्याचं व्याकरणाच्या सूत्रांमध्ये विधी निषेधाचा उपयोग म्हणजे आपण उदाहरणं देण्यासाठी सूत्रांमध्ये जे वापरतो त्याच्यामध्ये अस्पृश्यता जाणवलेली आहे. मनुस्मृतीमध्ये तर त्याच्याबद्दल वेगळं काय बोलायचं नाही ग्रंथात, पण थोडासा उल्लेख आहे, आपण तो पुढे बघणारच आहोत. पण त्याच्यावरती नरहर कुरुदकर आणि आह साळुंखेने स्पेशल ग्रंथच लिहिलेले आहेत, फार वेगळं बोलायची गरज नाही आहे. 18 पुराणांच्या वरती जी सावली पडलेली आहे ती मनुस्मृतीचीच पडलेली आहे. त्याच्यामुळं नियम, रूढी, परंपरा आणि हे सगळं सांगताना पुराणांमध्ये म्हणजे अगोदरची जी पुराणं होती त्याच्यामध्ये फरक करून रिरायटिंगमध्ये पुन्हा आणखीन जाती व्यवस्था किंवा याचं कसं वाढ झालेली आहे हे सांगितलं. आता ऋग्वेदामध्ये जर बघितलं तर असुर हा शब्द जो आहे ना, मागच्या एका व्याख्यानात मी बोललो होतो की असुर हा 105 वेळा शब्द आलेला आहे आणि त्याच्यातला 95 वेळेला तो पहिल्यांदा योद्धावीर किंवा अतिशय चांगल्या पद्धतीचं त्याचं वर्णन केलेलं आहे आणि 15 वेळा तो निगेटिव्ह अर्थाने म्हणजे उत्तर काळामध्ये हळूहळू त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आलेली आहे त्या शब्दामध्ये. म्हणजे असुर हा यांचा देव आपण म्हणू, पारशी लोकांचा, इराण आपल्या शेजारी, म्हणजे तो काळ सगळा मी त्या अध्यायामध्ये डिस्कस केलेला आहे चॅप्टरमध्ये. आणि शूद्र ऋग्वेदामध्ये फक्त एका ठिकाणी आलं, 10वं मंडळ जे आहे त्याच्यातलं पुरुष सूक्त आहे त्याच्यातला फक्त एकाच ठिकाणी शूद्र हा शब्द आलाय आणि शुक्ल यजुर्वेदामध्ये तो 8 वेळा येतो. आता तुम्ही जातीव्यवस्था पूर्वी कशी कडक नव्हती ह्याचं उदाहरण जर घ्यायचं तर ऐलवंशी किंवा सोमवंशी आपण जो ययाती म्हणतो त्याच्या 2 पत्नी आहेत. एक शर्मिष्ठ आहे, ती वृषपर्वन असुर राजाची कन्या आहे, म्हणजे असुराची कन्या असून तिच्याशी लग्न केलेलं आहे. आणि द्रह्यू, अनु आणि पुरू ही तिची 3 मुलं आहेत. पुरूचं नंतर पौरव जो वंश होतो म्हणजे पांडवांचं वंश वगैरे आपण म्हणतो किंवा अशा पद्धतीचं ते आहे. देवयानी जी आहे ती शुक्राचार्यांची, असुरांचे गुरु असणारे शुक्राचार्य त्यांची कन्या आहे. तिला यदू आणि तुर्वसू ही मुलं आणि नंतर त्यांचे वंश पुढे डेव्हलप होतात.
आता हिरण्यकश्यपू जो आपला याच्यामध्ये पुराण ग्रंथांमध्ये येतो, म्हणजे प्रल्हादाचे वडील, भक्त प्रल्हादाचे वडील आणि बळीराजाचे पंजोबा आहे, दैत्यराजा ते. आणि त्यांचे राजपुरोहित म्हणून वशिष्ठ, कश्यप, भार्गव हे अनार्य ब्राह्मण किंवा ते पुरोहित म्हणूया आपण, अनार्य पुरोहित होते असं म्हटलं जातं. म्हणजे इक्ष्वाकू सूर्यवंशी लोक, क्षत्रिय, द्रविड वंशाचे बहुतेक वेदकर्ते ज्यांची नाव वेदांमध्ये आलेली आहेत ते बऱ्याच ठिकाणी ते अनार्य आहेत किंवा इतर याच्यातल्या हे लक्षात येतं. श्रीकृष्णाचा काळ जर बघितला आपण तर इसवी सन पूर्व 1200च्या आसपास पकडला जातो. तर त्याच्यामध्ये चांडाळ प्रबळ राष्ट्र म्हणून जे असतं त्याची राजकन्या जी जांबवंती, तिच्याशी कृष्णाने लग्न केले. तिला मूल होत नव्हतं. ते मूल होण्यासाठी त्यांनी शंकराची आराधना केलेली महाभारतामध्ये सांगितली जाते. आणि सांब हा पुत्र झालेला आहे तो. आणि सांबाला शिबी म्हटलं जातं आणि शिबी राष्ट्र सिंधू नदीच्या आसपास होतं, याचे उल्लेख इतिहासामध्ये येतात. भीमाने हिडिंबेशी लग्न केलं. हिडिंबा ही राक्षस असुर म्हटली जाते. घटोत्कच हा तिचा मुलगा आहे. अर्जुनाने चित्रांगदा म्हणून अनारी मुलीशीच लग्न केलं होतं आणि बब्रुवाहन हा त्याचा मुलगा. महाभारतामध्ये अभिर आणि शूद्र सिंधू नदीच्या मुखाजवळ राहतात असं वर्णन आहे. आणि शूद्रांचे शूद्रो शहर आहे असं आहे. म्हणजे पूर्वी शूद्र हा शब्द हा अपमानजनक नसून एक वेगळा, ज्याला आपण म्हणतो ग्रुप ऑफ पीपल आपण म्हणूया तसा तो होता, कळप म्हणूया. आणि नंतर तो जातींमध्ये जसा ज्याला आपण म्हणतो अपमानजनक वापरायला सुरू झाली, ही नंतरचा भाग आहे. कंदाहार प्रांतात शुद्रोई नावाचे प्राचीन शहर आहे. कंदाहार म्हणजे अफगाणिस्तानचा जो भाग आपण म्हणतो तो. आणि मौर्य काळामध्ये मेगॅस्थेनीस कौटिल्य अर्थशास्त्रामध्येच वर्णन येतं की स्मशानात चांडाळीची वस्ती असते. मनुस्मृतीत, पुराण ग्रंथात आणि कलिवर्ज प्रकरण वगैरे, म्हणजे जे काही अधिकार थोडेसे मनुस्मृतीत सुद्धा दिसत असले तर त्याचं आपल्याला पुढचा भाग टोकाचा दिसतो कलिवर्ज प्रकरणामध्ये. आता आपण विठ्ठलरामजी शिंदेंचा अस्पृश्यतेचा इतिहास हा ग्रंथ जर बघायला गेलं तर त्या ग्रंथामध्ये त्यांनी सुरुवातीला चीन, जपान आणि ब्रह्मदेशात, इस्रायलमध्ये वगैरे कशा पद्धतीनं अस्पृश्यता आहे, अस्पृश्यता त्यांच्या दृष्टीनं सोयरसूतक, रजदर्शन, सांसर्गिक रोग, वैयक्तिक आणि कौटुंबिक अस्पृश्यता आणि एक नित्य अस्पृश्यता. आणि त्याच्यासाठी मग ते म्हणतात की जेथे जेथे देवपूजकांची व पुरोहितांची एक निराळी जात आणि वृत्ती स्थापित झाली, अशा वार्तिकाच्या प्रेरणे राजकर्त्यांच्या व त्यांच्या प्रभावळीतल्या उच्चवर्णीयांच्या रक्ताला जेथे सोहळेपणा आला तेथे तेथे संस्था जुन्या नव्या जगाच्या इतिहासात उदयास आली. म्हणजे जिथं जिथं पुरोहित म्हणून वर्ग म्हणून जिथं निर्माण झाले तिथं अस्पृश्यता आणि त्याच्यानंतर पुढे जे नित्य अस्पृश्यता जी डेव्हलप झाली तिला त्यांनी म्हटलंय की विवक्षित जातीच्या जाती उर्फ राष्ट्रीय वंश परंपरेने अस्पृश्य मानणं, त्याच्यानंतर त्या जाती अशा अस्पृश्य राहाव्यात म्हणून त्यासाठी अगदी गावाबाहेर पण फार दूर नाही अशा निराळ्या वस्तीत डांबणे आणि जर कोणी स्पृश्यानी किंवा अस्पृश्यानी हा बहिष्काराचा नियम मोडला तर त्या दोघांवरती प्रचलित धार्मिक आणि राजकीय कायद्याची अंमलबजावणी करणे, अशा पद्धतीने ह्या 3 नियमांच्या माध्यमातून अस्पृश्यता ही कडक आणि ज्याला आपण म्हणतो कायमची करायचा प्रयत्न केला गेला. आणि त्या पद्धतीनं मग ज्ञानकोशकार जे आहेत श्रीधर व्यंकटेश केतकर त्यांनी ऋग्वेदाच्या संहितेमध्ये अनुत्रदेव, कितव, कृष्णयोनी, दस्यू, दास, वृषल, शिष्णदेव, रुद्र ह्यानंतर पुढं अस्पृश्य समजलं जाणाऱ्यांचा उल्लेख केला. कृष्ण यजुर्वेदात त्यांनी सांगितले की तस्कर, निषाद, पुंजिष्ठ म्हणजे कोळी, श्वनी म्हणजे कुत्रे नेणारा, शोपती ह्या सांगितल्यात. अथर्ववेदामध्ये कैरातिका सांगितले. त्याच्यानंतर स्रोत वाङ्मयातमध्ये क्रव्य, पुंड्रू, त्याच्यानंतर पौशल्य, मुतीब, शबर, मुचीब अशी वेगवेगळी नावं याच्यामध्ये येतात, ज्याला आपण म्हणतो ज्ञानकोशामध्ये. विठ्ठलरामजी शिंदेंनी ज्ञानकोशामध्ये पण मदत केलेली. अत्यंत शुभ मार्गाने अगडी जातो, स्वर्गातील ज्योती मिळवण्यास तो झटतो आणि त्यांनी 100 दरवाजाच्या किल्ल्यातील भांडार लुटतो आणि शिष्णदेवांना ठार करतो. म्हणजे त्यांनी अशा पद्धतीनं वागलं पाहिजे, वागावं अशी अपेक्षा त्या ऋषीमुनींनी केलेली आहे किंवा त्या स्तुतीचा भाग जो आहे तो. आता प्रकरण 3 जे पुढे येतं त्याच्यामध्ये बौद्ध काळातील अस्पृश्यता त्याच्यावरती त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग बौद्ध काळास त्यांनी ऐतिहासिक ठरवलेलं आहे आणि 1500 वर्षाचा त्यांनी पकडलं आहे, म्हणजे गौतम बुद्धापासून इसवी सन 1000 पर्यंतचा. आणि त्याच्यामध्येच कशी वेगवेगळी वाङ्मय निर्माण झाली, संस्कृत वाङ्मयाची डेव्हलपमेंट जशी झाली तशी पाली, संस्कृत, तामिळ, कानडी असे वेगवेगळे कशा पद्धतीनं हे तयार होत गेले.
आणि मग त्यांनी अभ्यास करताना लक्षात त्यांनी आणून दिलेले की आर्यापूर्वी ह्या देशात कायमची वस्ती करून राहिलेल्या धनसंपन्न मानव जाती होत्या. त्यांच्या सहवासाने कदाचित अस्पृश्यतेचा शिरकाव आर्यांच्या समाजघटनेत झाला असावा. हा सहवास जसं जास्त काळ व जास्त प्रमाणात झाला तसं शिरकाव जास्त झालेला दिसत आहे. एरवी आर्य ग्रंथातून शोध घेत जसे मागे जावे तसं अस्पृश्यतेने दाखले कमी कमी का आढळावे. म्हणजे त्यांनी अभ्यासाची सुरुवात म्हणजे ग्रंथ लिहिताना आपण म्हणतो ना एखादा विषय मांडणं आणि नंतर त्या पद्धतीनं चर्चा करणं. मग ते म्हणतात की द्राविड देशात सुद्धा चातुर्वर्ण कसा होता. एक किनाऱ्यावरती राहणारे होते, दुसरा अंतर्देशात मैदानात राहणारे होते, तिसरे जंगलात राहणारे होते, चौथ्यात डोंगर पठारात राहणारे होते. आता फक्त ते म्हटले की त्यांचा जो भेद आहे तो सामाजिक होता का. म्हणजे आता जसं आपण म्हणतो की गावकुसा बाहेर तुम्ही राहिलं पाहिजे अशीची परत अडचण निर्माण केली होती, तसा होता की नाही तो माहिती नाहीये. मग ते म्हणतात की शूद्र म्हणजे द्राविड देशाचे अस्सल रहिवासी असा एक अर्थ शूद्र म्हणून घेण्यात आहे. मानवी अस्पृश्य ह्यांना ते शूद्र हे बहुमानाचे नाव नसत. तर मुदलियार या शब्दाचा यौगिक अर्थ मूळचाच आहे. म्हणजे मुदलियार ज्याला आपण म्हणतो की तशा पद्धतीनं. एक मिनिट आहे, फोन येतोय. हा, तर म्हणजे शूद्र हे द्राविड देशाचे अस्सल रहिवासी असा एक अर्थ शूद्र म्हणून घेण्यात आहे. मानवी अस्पृश्य त्यांना हे शूद्र हे बहुमानाचे नाव देत नसत. म्हणजे हे नंतरचा भाग आहे. पण अगोदर त्यांनी शूद्र हे आपल्याला आर्य तर एवढ्याच अर्थाने समजत होते. मुदलियार या शब्दाचा यौगिक अर्थच म्हणजे यौगिक अर्थ मूळचा म्हणजे मुदलियार वगैरे आपण साऊथ इंडियामध्ये जे म्हणतो. तर असं जे आहे तो जातीभेदाचा जो भाग नंतर डेव्हलप झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये मग धंदा पूर्वी पहिल्या काळामध्ये धंदे जे चालत होते, एकाचा धंदा दुसरा करत होता, दुसऱ्याचा पहिला करत होता. पण ते धंदे सुद्धा नंतर अदलाबदली ज्या होत्या त्या बंद केल्या आणि काही धंद्यांना हीन म्हटलं गेलं. बौद्ध जातकामध्ये ज्या कथा सांगितल्या जातात की एका क्षत्रियानं आपल्या प्रीती पात्र म्हटले, प्रेयसीसाठी कुंभार बुरुड मालाकार वृत्ती पत्करली, परंतु त्याचं राजपुत्रत्व त्याच्यामुळं गेलं नाही. किंवा दुसऱ्या राजपुत्राने राजाचा वाटा बहिणीला दिला आणि वैश्यवृत्ती घेतली तरी त्याला काही प्रॉब्लेम आला नाही. तिसऱ्याने व्यापाऱ्याजवळ राहून त्याच्या हाताखाली काम केलं पण त्यालाही काही प्रॉब्लेम नाही. उमरावाने पोटासाठी तिरंदाजी केली, ब्राह्मणांनी वैश्यवृत्ती केली, 2 ब्राह्मणांनी तसंच कार्य केलं. ब्राह्मण तिरंदाजीला मदतनीस झाले, ब्राह्मणांनी शिकारी व फासे परदेशी वृत्ती केली, ब्राह्मण सुतार झाला. म्हणजे असं वेगवेगळी कामं करून सुद्धा त्यांच्या याच्यामध्ये फरक नव्हता. हे जातकथा म्हणजे ज्याला आपण म्हणतो गौतम बुद्धाच्या काळातलं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हीच मग पुढं हळूहळू डळमळीत हे केलेली आहे, जात गेलेली आहे. म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये पाषंड चंडालानाम स्मशान असते वास ज्याला आपण म्हणतो. मग अशी मी म्हटलं ना की अर्थशास्त्रामध्ये चांडाळांनी स्मशानातच हे करायचं असं जे सांगितलेलं आहे. आणि पुढं मनुस्मृतीच्या काळामध्ये तर अगदी टोकाचं हे झालेलं आहे ज्याच्यावरती आपल्या देशामध्ये भरपूर चर्चा झालेली आहे. आणि मग वेगवेगळ्या अध्यायांमध्ये त्याला सांगता येतील असे वेगवेगळे भरपूर हे आहे. म्हणजे एका ठिकाणी त्यांनी म्हटली की वैश्य शूद्र क्षत्रिय ब्राह्मण स्त्री यांच्यामध्ये प्रतिलोम म्हणजे उलट्या शरीर संबंधाने जे विवाह होतात ते अतिशय घृणास्पद आहेत, निकृष्ट आहेत. अशा पद्धतीची त्यांनी मांडणी करून मग एके ठिकाणी 10व्या अध्यायामधले जे 151, 52, 53, 54, 55, 56 असे जे काय हे आहेत ज्याला आपण म्हणतो की श्लोक आहेत, तर त्याच्यात त्यांनी काय म्हटले की चांडाल शुभश जातीने गावाबाहेर राहावे, फुटकी भांडीच वापरावीत, कुत्रे आणि गाढवे हेच त्यांचे धन, प्रेतावरील कपडे हीच त्यांची वस्त्रे, त्यांनी फुटक्या मडक्यातच खावे, काळ्या लोखंडाचे दागिने लावेत, नित्य भटकत असावे, इतरांनी त्याच्याशी व्यवहार करू नये, त्यांचे विवाह त्यांच्यातच व्हावे, त्यांना अन्न द्यायचे असल्यास दुसऱ्याकडून खापरातून द्यावे, शहरात किंवा खेड्यात रात्री येऊ नये, दिवसा कामासाठी कायद्याने ठरवलेली चिन्हे धारण करून यावे. ते काम म्हणजेच बेवारशी प्रेतेने देहांत शिक्षा झालेल्या चे वध करण्यासाठी येणं, त्यांचे कपडे दागिने वगैरे. म्हणजे अशा पद्धतीनं ते हे सांगितलेलं आहे. आणि पुढं जे एके ठिकाणी म्हटलं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की 80 जो आहे म्हणजे मनुस्मृतीतला जो 14 अध्याय आहे त्यातला 80वा श्लोक आहे. शूद्राला सल्ला देऊ नये, उच्चिष्ट किंवा हवन होऊन शिल्लक उरलेले अन्नसुद्धा देऊ नये, प्रत्यक्ष धर्मोपदेश किंवा प्रायश्चितोपदेशही देऊ नये. म्हणजे अशा पद्धतीने एकदम टोकाची भूमिका जी घेतलेली आहे.
आणि मग 18 पुराणाचा जो काळ आहे त्या 18 पुराणं ही ज्यावेळेला रिराईट झाली, म्हणजे इसवी सन जसं आपण म्हणतो की मनुस्मृतीचा काळ इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200च्या या 300-400 वर्षामध्ये ती डेव्हलप होत गेली. आणि त्याच्यानंतर ज्या पुराणांचं पहिल्यांदाच लिखाण झालं नाही की जे पुन्हा रिराईट झाले त्या सगळ्यांमध्ये मनुस्मृतीचा आधार घेऊन ह्या विषयावरती मांडणी केलेली आहे. आता 1927 साली विठ्ठल रामजी शिंदे याच्यामध्ये ब्रह्मदेशामध्ये सुद्धा तिथं गौतम बुद्धांचा म्हणजे बौद्ध धर्म कसा आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी शिक्षणासाठी ते गेले 1927च्या दरम्यान. तर तिथेही त्यांनी बघितलं तर जवळजवळ 5-6 हजार लोकसंख्या त्यावेळेला भरेल अशा काही बहिष्कृत जाती त्यांना लक्षात आल्या. आणि मग त्यांनी त्याचं वर्णन करताना सांगितलंय की एक युद्धात जिंकलेले जे कैदी होते त्यांना फयाचून म्हटलं जायचं. फया म्हणजे बुद्ध आणि चून म्हणजे नोकर. म्हणजे अशा राजवाड्यातल्या किंवा राजघराण्यातल्या लोकांना ज्यांना हरवलेल्या युद्धामध्ये त्यांना पकडून आणायचं आणि एखाद्या मंदिरामध्ये त्यांना सेवक म्हणून ठेवायचं असे ते फयाचून. नंतर काही लोकांना स्मशानातली मर्तिकादीचे कामं करायची असते त्यांना तुभा झाया असं म्हटलं जायचं. तर अशुभ राजा वगैरे म्हटलेला आहे. संडाला डून संडाला म्हणजे चांडाळाचाच अपभ्रंशित शब्द दिसतोय तो. असे हे दुसरे लोक. परत भिक्षेवरतीच जगणारे महारोगी असाध्य रोगाने हे झाले त्यांना केबा म्हटले. के म्हणजे मदत, बा म्हणजे मिळावी, म्हणजे तुम्ही मला मदत करा असे मागणारे ते केबा. त्याच्यानंतर चौथा आहे की जे माफीचे गुन्हेगार असतात ज्यांना माफी केलेली आहे त्यांना पोलिसाचं जेलरचं फाशी देण्याचं तिरस्कृत काम दिलेलं असतं. पॅगवे किंवा लेयाटो हे शब्द आहेत चोपदार किंवा याच्यासाठी त्यांचा दरारा मोठा असतो पण त्यांना तिरस्कृत मानलं जातं. आणि त्याच्यानंतर तू डे डो असं म्हटलेलं आहे की जे राजलोकांचे हलालखोर असतात आणि त्यांची कामं पुन्हा वेगळी असतात. म्हणजे हे त्यांनी ब्रह्मदेशाबद्दल याच्याबद्दल सांगितलं. आता विठ्ठलरामजी शिंदेनी मोठं कार्य जे केलेलं आहे ते महत्त्वाचं याच्यासाठी की आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा जी जनगणना झाली ती 1867 ते 72 साली पहिली झाली. त्याच्यानंतर दुसरी झाली 1881, तिसरी 1891 आणि चौथी 1901 साली. आणि 1901 साली झाली ती सगळ्यात महत्त्वाची होती. मार्च 1901 साली ती पूर्ण झाली. आधुनिक समाजशास्त्राच्या दृष्टीने सर्वांग परिपूर्ण अशी ती झाली. त्याच्यानंतर एवढी डिटेलमध्ये पुन्हा गेल्या 125 वर्षात आपल्या देशात त्या पद्धतीनं झालेली नाही. एच एच रिसले म्हणून त्यांनी हे केलं होतं. ये गेट म्हणून त्यांचे असिस्टंट होते आणि अख्ख्या भारतभर जे काही त्यांनी डॉक्युमेंटेशन तयार केलं होतं त्याचे मोठे 25 व्हॉल्यूम तयार झाले होते. आणि हे 25 व्हॉल्यूम 1903 साली पब्लिश केले. विठ्ठलरामजी शिंदे ज्यावेळेला इंग्लंडवरून मँचेस्टरमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण पूर्ण करून 1903ला परत आले त्यावेळेला त्यांनी हे सगळे 25 व्हॉल्यूम वाचलेले. आणि ते वाचल्यानंतर त्यांनी थोडक्यामध्ये ह्या खंड 2मध्ये जी त्यांनी माहिती संख्या आणि लक्षणे ह्या खंडामध्ये त्यांनी ते मांडलेलं आहे की त्यावेळेला त्यांनी सांगितले की ग्रँड टोटल आपल्या देशाची लोकसंख्या त्यावेळेला 29 कोटी 43,61,56 सांगितली. टोटल दलितांची त्यातली टोटल संख्या 5,72,32,36,632 सांगितली. आणि टोटल भारतामध्ये त्यावेळेला 300 ते 314 जातींच्या बद्दल त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि आपल्या मुंबईमध्ये मुंबई प्रांत जो आहे त्याच्यामध्ये 28 जाती आहेत आणि 21,89,185 लोक त्याच्यात आहेत. म्हणजे पूर्ण देशाच्या 61% देश अस्पृश्य होता. हिंदूंमध्ये 1/4 म्हणजे 1/4 हिंदू अस्पृश्य होता. म्हणजे त्यावेळेला आज जर विचार केला आपण आता अमेरिकेची लोकसंख्या जी आहे त्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोक आज दलित किंवा अस्पृश्य म्हणून आपल्या देशामध्ये आहे. आणि 145 कोटीचा आपला देश आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही 35-40 म्हणजे कोटी किंवा 50 कोटीच्या आसपास जर तुम्ही अस्पृश्य समजत असाल तर एवढा मोठा भाग जो आपण कमी लेखलेला होता त्यांचा स्वाभिमान कसा जागृत केला जाईल वगैरे ह्या पद्धतीनं त्यावेळेला जो प्रयत्न केला होता तो आपण बघतोय. मग त्यांनी संख्या व लक्षणे याच्यामध्ये जे सांगितलं की धंद्यांचा हीनपणा ज्यावेळेला डिक्लेअर केलेला. अगोदर कोणीही कुठला व्यवसाय करत होता पण नंतर तो हीन धंदे समजले गेले. आणि मग त्याच्यामध्ये मोची, चांबार, ढोर, खालपा, डांबी, डबगर म्हणजे कातड्याचं काम करणारे, धोबी, रंगरज, रंगारी, पाशी, पारधी, बेडर, भिल्ल, बिल्लो, बागरी, किरात, वेट्टुअन, भंगी, हलालखोल, मेहतर, डोम, सुनगार, चुन्नर, सुन्नरी, चुना करणारे, पान, होलया, भूमीज, भोई, धाशिया, ढाणक, सियाल, कल्लार, शानार म्हणजे दारू हे करणारे, कोळी, जालिया, कैवर्त मासे पकडणारे, तुबजया
डोम, चंडाळ, महार, मसनवटीचं काम करणारे, बासोर बुरुड म्हणजे वेळूचं काम, वनकर, ताती, जिनगर म्हणजे शिवण किंवा विणणं काम करणारे, धनगर, तांबट, तेली, कुंभार विशिष्ट प्रांतातच हे अस्पृश्यच आहे, मुसाहर उंदीर पकडणारे, चक्कलियन, शिकलगार, शकली चाकावला धारदार म्हणजे चाकू सुऱ्यांना धार लावणारे, मग, मेघ, मरुडा, गुरुडा, पंबाडा, दास, नाथ, जोगी, वर्ग, ब्राह्मण, कपाली, दावली हे निषिद्ध धर्मीहीन जातीचे पौरोहित्य, कसाई, सनाई, बाजगी, वाजंत्री, परया, ढोल बनवणारे. म्हणजे हे ज्यांनी हीन धंदा केला मग त्याच्यामध्ये त्यांनी हीन जातीचं पौरोहित्य केलं म्हणून सुद्धा एखाद्या ब्राह्मणाला त्यांनी नंतर हे केलेलं आहे, अस्पृश्य म्हटलेलं आहे. आता प्राचीन काळी स्वतंत्र पण जिंकले गेल्यामुळे होतं की प्राचीन काळी स्वतंत्र पुढे जिंकले गेले. मेघ, मेर, मेहतर, महार, मोंगिया, मोगेर, मांग, मादिक, मातंग, बाळाई, ढानके, डोम, नमशूद्र, पौंड, राजवंशी, कोच, मेच, गारो, नाग, नायकडे, नायाडी, माल, मालो, माळी, शबर, बाथुरी, बावरी, पुलया, पुलया, चिरमा, परया, पळ, वलया, कोल, गोल, कोरी, कोरवी, येझवा, येळवा, तिया, तुगजाया, फयाचून, चंड, मुंड, कंड, खोंड, गंड, गोंड, अरवरळ, सांताळ, हो वगैरे अशी की जे जिंकले गेल्यामुळं नंतर अस्पृश्य समजले गेले. आता बौद्ध व पाषाण म्हणून जे म्हणजे ज्यावेळेला हिंदू धर्मामध्ये बौद्ध धर्माचा इथं पाडाव झाला आणि पुन्हा ते हिंदू धर्मात आले नाहीत अशा बौद्धांना नंतर शूद्र समजलं गेलं. ते परय्या, नामशूद्र, पौंड्र, बावरी, सवर, येजवा, येळवा, तिया आणि जंगली अवस्थेत राहिल्यामुळे म्हणजे भिल्ल, गोंड, खोंड, फासेपारदी, आडेविंचीची वगैरे. म्हणजे त्याच्यानंतर 5वा भाग जो येतो तो मनुस्मृतीत वर्णिलेल्या प्रतिलोमामुळं भामटे, ठग, देवदासी, वाघे, मुरळ्या, मातंगी म्हणजे प्रतिलोम विवाहाचं जे काही कृत्रिम हे मांडलं गेलं आणि त्याच्यातून मी जो ग्रंथ लिहिलेला आहे वेदांच्या वेदीवरून त्या ग्रंथामध्ये 160 जातींची नोंद केलेली आहे की त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की शूद्र पुरुष आणि ब्राह्मण जर पत्नी असेल तर त्यांना मुलगा होणारा चांडाळ अशा 160 जातीच्या अतिशय अननॅचरल पद्धतीचं ते लिखाण आहे. मी त्याला फारसं आणि त्या जातींची नावं अशी आहेत की ते फारशी कुठं दिसत पण नाही आहेत. तर नंतर मग विठ्ठलरामजी शिंदेनी पुढं 8 प्रांत जे आहेत मद्रास, मुंबई, बंगाल, संयुक्त प्रांत, पंजाब, बिहार, ओरिसा, मध्य प्रांत, आसाम याच्यामध्ये कशा कशा पद्धतीचं बायफर्गेशन आहे म्हणजे अस्पृश्यतेचं ते त्यांनी हे केलं. नंतर कुठले वंश भारतामध्ये कसे आहेत, कुठल्या प्रदेशात आहेत, तो आर्य, सिथिय, द्रविड, आर्य द्रविड, मोगल द्रविड आणि मोगल हे कुठं कुठं जास्त आहेत हे त्यांनी एका टेबलवरती मांडलेलं आहे. नंतर मग 23 प्रांत जे डिटेलमध्ये त्यांनी हे केले त्यांची प्रांतवार संख्या त्यांनी सांगितलेली आहे आणि परत प्रत्येक प्रांतामध्ये कसे डिटेलमध्ये हे आहेत. आणि मुंबईच्या प्रांतामध्ये त्यांनी मग जवळजवळ 28 जाती कशा कुठं कुठं किती किती हजारांमध्ये किती शेकड्यांमध्ये म्हणजे आगर जमात ही 2407 आहे किंवा भांबी 1040 आहे, गारुडी 2415 आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं चांबार 3,11,298 अशी टोटल 21,98,185 त्यांनी सांगितलेलं आहे आणि 25 व्हॉल्यूमचा अभ्यास करून त्यांनी हे आपल्यासमोर मांडलं आणि जगाला किंवा भारताला पहिल्यांदा समजलं की 5 कोटीच्या पुढं 5.5 कोटीच्या आसपास आपला देश हे 1/6 भारत आणि 1/4 हिंदू हा अस्पृश्य हे पहिल्यांदा समजलं आणि हे फार मोठं काम विठ्ठलरामजींनी केलं. आता त्यांनी नावांमध्ये जो संशोधन केलं तर त्याच्यामध्ये अभिमानास्पद हे केलं. जसं महार आहे तर महार म्हणजे महाआर्य ज्योतिबा फुलेंनी हा शब्द वापरले की हे सिंधू काळातले आर्यपूर्व रहिवासी आहेत आणि त्यांना हे केल्यानंतर हरवल्यानंतर जर तुम्ही त्यांना अस्पृश्य समजत असाल तर ते चुकीचं आहे. महार म्हणजे मोठा अथवा जुना अथवा म्हातारा अशी उत्पत्ती सांगितली आहे. महार महात्म्यावरती पण काही ग्रंथ आहेत. माल बंगाल आणि आंध्र प्रांतामध्ये हे जे आहेत त्यांचंही असंच मोठा हिस्ट्री त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्वीचे मल्ल राष्ट्र बुद्ध पौर पूर्वी बौद्ध असून मुसलमानांच्या स्वारीनंतर बौद्ध धर्माचा उच्छेद झाल्यामुळे बहिष्कृत झाले असावेत. म्हणजे अगोदरचे हे बौद्ध काळामध्ये गौतम बुद्ध काळामध्ये झल्ल मल्ल नावाची क्षत्रिय राष्ट्रे शाक्यांच्या शेजारी राहत होती. आपला हा जो भाग आहे मांग म्हणजे तुंगभद्रेच्या काठावर किष्किंध म्हणून प्राचीन देश होता. रामायणामध्ये जो येतो की रामायण काळामध्ये रामाला ज्यांनी मदत केली याचा रावणाचा पराभव करण्यासाठी ते मंग म्हणजे वानर. मंग या शब्दाचा अर्थ वानर असा आहे आणि मग मंगांची मंगेशी किंवा जांबवंतीचं हे मातंगी देवी वगैरे अशा पद्धतीनं भरपूर त्यांनी हे केलेलं आहे. हुलया पुलया
पौलस्त्य म्हणजे रावणाचं जे कुळ आहे ते पुलया किंवा पौलस्त असं सांगितलेलं आहे. मलबारात आणि बनवासीत पूर्वी पुलयांचे राज्य होते असा उल्लेख वर आलेलाच आहे. हे राज्य बहिर्वर्मा नावाच्या कदम घराण्यातील राजाने 6व्या शतकाच्या सुमारास दक्षिणेकडे केलेल्या स्वारीत नष्ट झाले. असं म्हणजे पुलया पूर्वी पण एका उच्च राज्य करणाऱ्या व्यक्ती होत्या. चेरोमा मलबारमधलं जे आहे तर त्याच्यामध्ये पण म्हटलेलं आहे की पुले हेच पूर्वी मलबारचे राजे होते. आणि त्रिवेंद्रमचं पद्मनाभ मंदिर आहे त्याच्याशी त्यांचा संबंध होता, परंतु आता त्यांनाच मज्जाव आहे. ब्राह्मणांशिवाय तिथे कुणाला प्रवेश नव्हता आणि गांधीजींना पण प्रवेश नाही. आणि कुरळ हे जे ग्रंथ आहे तो सुद्धा एका पुलेयानेच लिहिलेला आहे असं शिंदे यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये हे केलेलं आहे. तामिळनाडमधली परयन किंवा परैया जी जमात आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितले की तेही मोठे तिथले मूळ राहणारे आणि दर्जाने मोठे अभिजात होते. आणि त्यांची भूमिमाता म्हणजे जसं ते म्हणतात की तिथे एक देवी आहे की त्यांना देवीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्रासारखं हे एका उत्सवात घालायचा अधिकार त्यांनाच होता. महाराष्ट्रामध्ये जसं महाराणा राजपुत्यात भिल्लांना हा मान मिळतो तसा तो परयांना होता. येजवा अथवा तिया मलबारमधले जे आपण हे म्हणतो की इळवा असाही अपभ्रंश तो आहे की यांची सैन्यात भरती होत होती आणि सिंहल द्वीपातून त्यांनी ताडीचं जे झाडं आहे ते आपल्या देशामध्ये येजवा किंवा तिया या लोकांनी आणलेली आहे. मूळचे हे अभिजात आहेत. मूळ धर्म बौद्ध होता आणि बहिष्काराचं कारण बौद्ध असल्यामुळे हिंदू धर्मात आले नाहीत म्हणून त्यांना हे केलं. पळण म्हणून जे आहेत ते पल्लव राजघराणं म्हणून कांचीचं पल्लव राजघराणं आहे. इराणात आलेले पार्थ वगैरे असं त्यांना म्हटलं जातं. चक्कीलेयन शकलिया म्हणजे हत्यार पाजळण्याचे आपण म्हटलं तसं. चांभारांच्याबद्दल म्हटले की चर्मकार ह्या संस्कृत शब्दाचाच तो भाग आहे आणि ते त्यावेळेला उच्च दर्जाचे होते. नंतर कामाला हीन म्हटल्यानंतर मग ते मोची किंवा असं ज्याला आपण म्हणतो तसं हीन त्यांना उल्लेख केला. नमशूद्र राजवंशी जे बंगालातले आहेत तर तेही लोक प्राचीन काळी स्वतंत्र राष्ट्र असावेत. चंड असले तरी अस्पृश्य खास नसावेत. चंडाल वगैरे असं जे म्हटलेलं आहे. आणि पूर्वी बौद्ध असावे त्याच्यामुळं त्यांना पुन्हा अस्पृश्य म्हटलेलं आहे. बावरी बथुरी म्हणून ओरिसातले जे आहे ते ब्राह्मण जातीचे आर्य असावेत असं बाबू नागेंद्रनाथ बसू हे जे बंगाली संशोधक आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर शबर ओरिसातले जे व्रात्य क्षत्रिय आहेत, प्राचीन राष्ट्र जे ओरिसातले त्याच्यातले हे व्रात्य क्षत्रिय आहेत असं म्हटलेलं आहे. बुद्ध धर्माचं मुक्तपणे अनुष्ठान अजूनही करतात असं म्हटले. बळाई म्हणून माळवामध्ये जो आहे ते शेतकरी शेतीकाम वाईट असं म्हटलं गेल्यानंतर ते गुलाम किंवा चुकीचं मानलं गेल्यानंतर त्यांना अस्पृश्य समजलं गेलं. ढाणक म्हणजे गुजरात गंगथडीमध्ये असणारे ज्यावेळेला कापड विणण्याचा धंदा वर्ज समजायला लागले त्यावेळेला त्यांना धेड किंवा असं अस्पृश्य म्हटलं गेलं. आता तुबाजया मगाशी आपण बघितलं अशुभ राजा वगैरे. संडाला हे चांडाळाचं आहे म्हणजे ब्रह्मदेशातलं आहे. धर्म या शब्दाची जी ही आहे व्याख्या करताना त्यांनी सांगितले की ह्या धर्मातूनच जे वेगवेगळे धर्म आहेत किंवा ख्रिस्ती मुस्लिम जे धर्म आहेत त्यांनी अस्पृश्यांना आपल्यामध्ये परिवर्तित करून एकजीव करून घेतलं. शीख लिंगायत यांनी धरसोड केली आणि शैव वैष्णवाडी अशा अस्पृश्य लोकांना अतिशय वाईट आणि विकृत वागणूक दिली. असे 3 प्रकार वेगवेगळ्या धर्मांनी हे केलेले आहेत. आणि म्हणूनच याची ज्याला आपण म्हणतो की बऱ्याच लोकांनी भरपूर काम केलं पण आंबेडकरांनी 1928ला सायमन कमिशन पुढं हे करताना सांगितलं होतं 23 ऑक्टोबर 28ला की देर इज रिअली नो लिंक बिटवीन द हिंदूज अँड द डिप्रेस क्लासेस. देअरफॉर वी मस्ट बी रिगार्डेड ॲज अ डिस्टिंक्ट अँड इंडिपेंडंट कम्युनिटी सेपरेट फ्रॉम द हिंदूज. म्हणजे एवढं टोकाची भूमिका 28 सालीच आंबेडकरांना घ्यावी लागली कारण आपण त्या पद्धतीने वागलोय. म्हणजे एखादी व्यक्ती ख्रिस्ती किंवा मुसलमान झाली तर आपण समान अधिकार देत होतो पण ती हिंदू आणि अस्पृश्य म्हटलं की आपण तिला घरामध्ये घेत नव्हतो. म्हणजे असं जे चुकीचं वागणं आपण केलं तर त्या चुकीच्या वागण्यानं म्हणजे जसं आपण म्हणतो इनजस्टिस टू एनिवेअर इज थ्रेट टू जस्टिस एव्हरीवेअर असा इशारा विठ्ठल अमजी शिंदेने वेगळ्या शब्दात सांगितले की काही ठिकाणी अस्पृश्य लोक सांगत होते की आम्हाला तुम्ही मान सन्मान देत नसला तर आम्ही वेगळ्या धर्मात जाऊ. तर काही लोक त्यावेळेला म्हटलेले आहेत की तुम्ही गेला तरी आम्हाला आमच्या धर्माला काही फरक पडत नाही. तर अशा घमेंडीत राहू नका असं विठ्ठल अमजेंनी त्यांना सल्ला दिलेला आहे. सामाजिक स्थिती कशी असते ते परदुःख शीतलम आपण म्हणतो तसं की एखादा धर्म दुसऱ्याबद्दल एखादी व्यक्ती दुसऱ्याबद्दल म्हणजे आता त्यांनी एक उदाहरण दिले. कालिकतमध्ये राणीचंद मुप्पण म्हणून एक श्रीमंत नायर मित्राकडे ते राहायला गेले होते मलबारमध्ये.
तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्याकडं शेकडो एकर जमीन आहे आणि आमच्याकडं जमिनी ज्यावेळेला विकतो त्यावेळेला त्या जमिनीत राहणारी जी कुळं आहेत त्यांना सुद्धा आम्ही विकतो. तो भाग पुढे येणारच आहे. 1914 साली एक खरेदी पत्र दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पलचेरुवट महम्मद व कोरत महम्मद नावाचे 2 श्रीमंत मोपले ग्रस्त आहेत. त्यांनी एका चेरोमाळ जातीतल्या एका माणसाला 10 रुपयाला विकलं होतं. तो त्या दुसऱ्याकडं काही दिवस गेल्यानंतर पुन्हा माघारी पळून आला होता, म्हणून त्याच्याविरुद्ध पोलिसात कंप्लेंट केल्यानंतर मग ब्रिटिशांच्या लक्षात आलं की गुलामगिरीचा कायदा याच्या अगोदर 75 वर्ष झालं काढून टाकलं आहे, तरीसुद्धा अजूनही चालू आहे. 22 मे 1900ला कर्नल अल्कॉटने एक पुअर परिया म्हणून एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक रोखा, ज्याला आपण म्हणतो ॲफिडेव्हिट दिलेला आहे. इरोला मोट्टार नावाच्या एका व्यक्तीनं सैदिनी पैदाई या नावाच्या सावकाराला दिले. म्हणजे त्यावेळेला कसं वेट बिगारी होती त्याचं हे उदाहरण आहे. तुमचे वडील नारायण स्वामी यांनी आम्हाला 68 रुपये कर्जाऊ दिले, म्हणून आजवर मी स्वतः आणि माझी 3 मुले, वडील मुलगा पेरी अप्पाल वय 19, मधला चिन्न अप्पल वय 12, धाकटा चिन्न स्वामी 9 वर्ष, सदर नारायण स्वामीची नोकरी करीत आलो. तुमच्या वडिलांनी आपल्या मागे तुमच्या हवाली आम्हाला केले आहे, म्हणून आणखी 2 वर्षे आम्ही चौघांनी तुमची नोकरी केली. वरील तारखेच्या नंतर तुमच्या वडिलांकडून व स्वतःकडून आम्हाला आणखी लहान लहान रकमा कर्जाऊ मिळून एकंदर मुद्दल आजवर 93 रुपये झाले. ह्याच्या व्याजात मी, माझी पत्नी, माझी 3 मुले मजुरी घेऊन वरील मुद्दल फिटेपर्यंत नोकरी करीत राहू. नोकरी करण्यात कसूर होईल तर वरील रकमेची फेड करू. आणि निशाणी हाताचा अंगठा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं लोक लिहून घेत होते आणि आयुष्यभर दुसऱ्यांना वापरत होते. साऊथ इंडियामध्ये प्रवास करताना विठ्ठल अमजे शिंदेना एक तरुण असा दिसला की एका बैलगाडीला एका साईडला बैल जुंपलेला आणि दुसऱ्या साईडला तो तरुण मजूर आहे, त्याने स्वतःला जुंपलेला आहे आणि तो बैलगाडा ओढत असतो. ते त्याला विचारतात की अरे कुठल्या जातीचा आहे, तर तो म्हणतो रोमन कॅथॉलिक ख्रिस्ती. तो म्हणजे तो नव्हे, पूर्वाश्रमी कोण होतं, तर तो म्हणे मी पारी आहे. म्हणजे अशी अवस्था सगळीकडं होती. आणि मग आलुतेदार बलुतेदार आपण म्हणतो, बलुतेमध्ये लोकांची कशी पिळवणूक होते. समजा महार आहे, ते एका गावातलं काम करण्यासाठी 5 जण आहेत, त्यांचे 25 झाले तर त्यांचा राऊंड येईपर्यंत ते काम वाट बघत बसतील आणि त्यांना काहीच करण्यासारखं नसतं. पानवट्याचा हक्क जो आहे तो आपण बघितलंय की खेडोपाडी स्पृश्यांच्या पानवट्यावरती अस्पृश्यांच्या बायका आणि घागरी पातेली घेऊन येऊन बसतात आणि वाट बघत बसतात की कुणीतरी आपल्याला तिथं पाणी वाढेल. मी लहानपणी ह्या गोष्टी केलेल्या आहेत की अस्पृश्य लोक आल्यानंतर त्यांच्या भांड्यात पाणी ओतून देणं किंवा हे करणं, भरपूर त्या गोष्टी बघितलेल्या असल्यामुळं ते अतिशय वेदनादायी असं ते हे आहे. आता कसं आहे, राजकारण प्रकरण 11 त्याचं जे आहे त्या राजकारणामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हिंदूतील अस्पृश्यता म्हणजे त्यांच्या दूषित राजकारणाचा एक मसाला होईल. आणि पहिल्या प्रकरणात केलेल्या व्याख्येप्रमाणे अस्पृश्यतेचे संघटित स्वरूप म्हणजे प्राचीन वर्णाभिमानी हिंदूंच्या दूषित राजकारणाचा यशस्वी विकास आहे. मूळ 4 वर्णाच्या पुढे हजारो जाती पोटजाती झाल्या, हा विचित्रपणाच आहे. म्हणजे आणि मग ते म्हणतात की जिथं जेत्यांचाच इतिहास उपलब्ध व्यवस्थित नाही तिथं जितांचा कसा असेल. आणि त्याच्यामुळं आपल्याला शेवटी ह्याच्यातून माहिती काढायची आहे. आणि वैदिक काळातली कटकट कशी झालेली आहे की पूर्वीचे जे अगोदर म्हणजे वैदिक लोक भारतात आर्य लोक भारतात यायच्या अगोदर जे होते त्यांचं भारतात आर्यांमध्ये सम्मिलित कसं झाले, तर जे आर्यांशी समसमान बल आणि सुसंपन्न होते ते आर्याच्या 3 वरिष्ठ वर्गात गुणकर्माच्या समाविष्ट झाले. जे किंचित कमी संस्कृतीचे होते ते आर्यातील 4था शूद्रवर्ण म्हणून मिसळले आणि तोच कालवशाने पुढे अस्पृश्यता त्याला म्हटली जाते. आणि जे कधी विशेष संस्कृत नव्हता किंवा ज्यांचा आर्याशी संबंध चालला नाही ते आर्यांच्या कटकटीला कंटाळून डोंगर झाडी किनारा बेट वगैरे या ठिकाणी आश्रयाला गेले असं विठ्ठल अमजे शिंदेने म्हटले. आणि परजाती ते देशाचं मुख्य कारण म्हणजे धार्मिक भावना, उपासना, आचार भिन्न असतात आणि मग त्याला ते अब्रह्मा, अव्रत, अयुज, अजयु, अश्रद्ध, अकृतो, अकर्म, अमानुष, अदैव वगैरे ऋग्वेदामध्ये अशा शिव्या दिलेल्या आहेत त्यांनी. मग ऋग्वेदामधले त्यांनी जे हे दिलेले आहेत पनी, दस्यू यांचं निराळ्या राष्ट्राबद्दल आणि याच्याबद्दल जे काय म्हटले ते ऋग्वेदातले हे केलेलं आहे. आणि मग विठ्ठल अमजे शिंदे म्हणतात की प्रत्यक्ष वेदकाळात अस्पृश्यता नव्हती, पण त्या काळी ज्या आर्येतर कमकुवत जमातीचा आर्यांनी पाडाव केला त्यापुढे अस्पृश्य बहिष्कृत झाल्या. बुद्धोदय काली त्या पूर्णपणे ह्या हीन स्थितीला पोहोचल्या. तेवर पहिल्या खंडातील 2ऱ्या-3ऱ्या प्रकरणात सांगण्यात आले. बौद्ध जैन काली अस्पृश्यता थोडी शिथिल झाली पण अजिबात नष्ट झाली असे मुळीच नव्हे. गौतम बुद्धाने आपल्या भिक्षा संघात अनेक
अगदीहीन अस्पृश्यांनाही घेतले व ते अंती अर्हत पदाला पोचले. पाली ग्रंथात उल्लेख असे येतात की शोपाक म्हणून आहे, त्यांनी भिक्षूच्या तेर गाथेमध्ये स्वतःचा उत्कर्ष कसा झाला, अस्पृश्य असून सुद्धा त्याला कसं धार्मिक हे करण्याचा अधिकार मिळाला ते त्यांनी सांगितलं. दुसरी जी व्यक्ती आहे सुनीत म्हणून बंगी काम करणाऱ्या व्यक्तीनं 12व्या निपातात थेरगाथेचे त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी नीच कुळात जन्मलो, माझा अखंड प्रवास कसा झाला आणि मी निर्वाण कसं प्राप्त केलं, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त त्यांनी विठ्ठलरामजी शिंदे इथं म्हणतात की गौतम बुद्धाची हा उदार वृत्ती गौतम बुद्धांची जी ती गौतम भिक्षूंची झाली. केवळ ध्येय दृष्टीने पाहू गेल्यास हिंदू धर्मातील काही परमहंस संन्याशांची वागणूक अशीच उदात्तपण असेल, पण यावरून अशा काळी सामान्य लोकव्यवहारातून अस्पृश्यतेचे उच्चाटन झाले होते किंवा अशा उदार वृत्तीचा फायदा घेऊन अस्पृश्याने आत्मोद्धाराचे मोठे बंड केले असं काही घडलं नाही. आणि मग त्याच्यानंतर महात्मा फुलेंपासून सगळ्यांना पुढे यावं लागलेलं आहे असं त्यांचं मत आहे. आता शुक्रनीतिसार हा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये थोडंसं ज्याला आपण म्हणतो की लिबरल धोरण आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्लेंश हे वर्ण जातीने झालेले किंवा होणारे नसून केवळ गुण आणि कर्मानेच भेदाने होतात. म्हणजे त्यांनी शिथिल धोरण हे केले की तुमचं कर्म जे असेल तो तुमचा धर्म किंवा जात आणि वर्ण असेल असं सांगितलं आहे. आणि पूर्वीच्या ज्या 5 जाती आणि प्रतिलोम अनुलोम संस्कारामुळे जे आहे त्याला काही फारसा अर्थ नाही आहे. आता शुक्राचार्यांच्या नावावरती म्हणजे शुक्रनीतिसारमध्ये दुसऱ्या अध्यायात असं म्हटलेलं आहे की एखाद्या सेनापतीचं जर हे करायचं आहे, ज्याला आपण म्हणतो की सेनापती निवडायचा असेल तर तो स्वामी भक्त असावा, शत्रूला फितूर नसावा आणि तो क्षत्रिय वैश्य मिश्र जातीचा म्लेंशही असलं तरी चालेल. तर त्याला सगळं ज्ञान असं एवढंच फक्त बघायचं. फक्त पुढं कसं झालंय की शूद्र नोकरीस ठेवायचं झाल्यास नुसते पोटाला अन्न आणि पाठीला वस्त्र इतकेच द्यावे. बाउन्स खाणाऱ्यांना त्याहून जास्त वेतन दिल्यास धन्याला पाप लागते. ब्राह्मणाने एखाद्याच्या घरचे धन चोरले तरी ज्याचे धन गेले त्याला स्वर्गप्राप्ती घडते, पण शूद्राला हात उचलून काही दिले तर उलट देणारा केवळ नरकातच जातो. म्हणजे असं चुकीचंही त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. म्हणजे पुन्हा ज्याला आपण म्हणतो की ग्रंथामध्ये काहीही मनाला वाटेल तशा पद्धतीनं जर लिखाण केलं, काही जण त्याचं ज्याला आपण म्हणतो की समर्थन करायचा प्रयत्न करतात, पण हे दुर्दैवी आहे. नंतरच्या भागामध्ये त्यांनी महार वतनं कशी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जिजाबाईंच्या काळामध्ये एका याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की एक प्रकरण आहे देशमुखीच्या प्रकरणामध्ये ह्या गोतात हजर असलेल्यांच्या नावात प्रथम जिजाबाईचे नाव आल्यानंतर पुढे वेदमूर्ती ब्राह्मण मराठे तेली नावी गुरव परीट वगैरे जातींची नावे आल्यानंतर शेवटी बापनाक व भिकनाक महार यांना हे केलेलं आहे, गोतामध्ये गेलं, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना मान दिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी कसं पेशव्यांना वाचवलं होतं, त्यांचे 52 हक्क. दामाजी पंताची गोष्ट आपल्याला माहिती आहे की दामाजी पंतांनी ज्यावेळेला राज्याचा हे खजिना आपण म्हणतो गरिबांसाठी एक मोकळा केला, धान्याची कोठार, आणि नंतर दंड त्याला बसणार त्यावेळेला अंबरनाथ महार म्हणून जो होता त्यांनी स्वतःच्या तळ गोटात असलेले जे स्वतःचं जे हे होतं सोनं नाणं ते देऊन त्यांनी त्याचं कर्ज फेडलं होतं. आणि म्हणून विठ्ठलानीच म्हणजे त्याचं नाव विठोबा महार होतं, दामाजी पंताला विठ्ठलानी महाराचं रूप घेऊन वाचवलं असं म्हटलं जातं, पण ॲक्च्युली तो विठोबा महारचं होता. त्याचं स्वतःचं याच्यामध्ये कष्ट आपण दुर्लक्षित करतो आणि देवाला आपण हे करतो की एका व्यक्तीचं त्यांनी रूप घेतलं. आणि अशा पद्धतीने ह्या ग्रामसंस्था आपल्या देशामध्ये वेगळ्या पद्धतीनं मांडल्या गेल्या. आणि विठ्ठलरामजी शिंदेनी ह्या सर्व गोष्टींमध्ये आपण प्रत्येकाने याच्यात प्रयत्न केला तर हे सगळं एका दिवसातही संपू शकतं, एका महिन्यातही संपू शकतं असं मांडायचा प्रयत्न केलेला आहे. 5 जून 1910 एकनाथ शिंदेनी जोगोबांची पुण्यतिथी होती आणि त्या पुण्यतिथीच्या वेळेला चोखोबावरती लिहिताना त्याच्या अगोदरच एक व्याख्यान झालं होतं. 28 मेचं एक व्याख्यान आहे, पांगरकरांनी केलं होतं आणि पांगरकरांनी थोडंसं परंपरा रूढी पाळून कसं वागावं हे सांगायचा प्रयत्न केला होता. एकनाथांनी अंत्यजोद्धार केला, पण कधी 12-20 महार पंक्तीस घेऊन जेवायचे नसते, सोम केले नाही. वेदशास्त्रांनी घातलेले नियम निर्बंध पाळून त्यांनी अंत्यजोद्धार केला. म्हणजे एकनाथांनी एका मर्यादेमधून कार्य केलं असं सांगितलं त्यांनी. पण मग तिथंच लगेच त्याच व्याख्यानामध्ये विठ्ठलरामजी शिंदे म्हणतात की जेवणाचा राजरोस व्यवहार केल्याचा पुरावा एकनाथाच्या चरित्रात स्पष्ट आहे. अंत्यजोद्धार करताना नाथ महाराज वेदशास्त्राची पाने चाळीत बसले असतील असे त्यांच्या चरित्रावरून मुळीच वाटत. म्हणजे त्यांनी काय केलं या व्याख्यानामध्ये
की पांगारकरांचं एक वाक्य घ्यायचं, त्याच्या उलट पांगारकरांचं ते वाक्य खोडायचं. भूतदयेने प्रेरित होऊन नातानी महाराजचे पोरसुद्धा कडेवरून उचलून घेतले तेवढ्यापुरतेच. मग ते म्हणतात की तेवढ्यापुरतंच असेल तर त्यांचं सगळं अभंगाचं आणि याचं कार्य बघितलं तर ते तेवढ्यापुरतं नव्हतं. परकीयांना कवटाळण्यासाठी स्वजनांना खवळून सोडण्यात अर्थ तो काय? महाराणा आज जवळ केल्यास ब्रह्मवृंद रागावतो याची वाट काय? परकीय कोणाने स्वकीय कोणी ठरवताना नाथ आणि इतर संत रक्तसंबंध पाहत नसत. मनाकडे पाहताना ब्रह्मवंत रागवतं त्याची वाट काय? या प्रश्नाचा विचार त्यांनी कधीच केला नाही. मग त्यांनी सांगितले की असा एकनाथांनी कधीच हे केलेलं नाही आहे. एकनाथांनी समाजात खरे ज्ञान करून दिले, पण प्राचीन परंपरा त्यांनी मोडली नाही. एकनाथांनी परंपरा कशा मोडीत काढले हे त्यांनी सस्पष्ट लिहिलेलंच आहे. म्हणजे त्यांनी शेवटी म्हटलंय की पांगारकर हे लौकिकास भिणारे प्राचीन परंपरेचे भक्त वरिष्ठ वर्गातच आहेत असे नाही, तर अशी माणसं अस्पृश्य वर्गातही आहेत. आणि त्याच्यामुळं मग अस्पृश्यता घालवण्यासाठी भरपूर हे होतं आहे, उशीर लागतो असं त्यांचं मत होतं. आता अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास जो याच्यासाठी मांडलेला आहे ज्ञानकोशामध्ये, तर त्याच्यामध्ये अस्पृश्यता कशा पद्धतीनं वाढत गेली आणि मग महात्मा फुलेंनी कसा प्रयत्न केला, त्याच्यानंतर शशीपाद बंदोपाध्याय बंगालचे जे होते त्यांनी 1865 दरम्यान कसं केलं, सयाजीराव गायकवाडांनी बडोद्यामध्ये कसा प्रयत्न केला, कर्नल एल्कॉटनी मद्रासमध्ये कसा प्रयत्न केला, रंगरावनी मंगळूरमध्ये कसा केला, ब्रिटिश सरकारने ख्रिस्तीचं, पण त्यांचं ते धर्मांतराशी संबंधित असल्यामुळं त्याला फारसं हे केलं नाही. आणि मग विठ्ठल रामजी शिंदेनी कशा पद्धतीनं कार्य केलं हा एक लेख त्यावेळेला याच्यामध्ये मांडला गेला होता. आणि अस्पृश्यता व हिंदूंचा संकोच हे 1 ऑगस्ट 1926 त्यांनी सुबोध पत्रिकेत जे लिखाण केलेलं आहे, तर ते म्हणतात की गेल्या महायुद्धाच्या पूर्वी त्या प्रांतात मोठा दुष्काळ पडला व निराश्रित अस्पृश्यांनी पोटासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. खेडीच्या खेडी ख्रिस्ती झाली, पण नंतर महायुद्धात ह्यांना पोचणं ख्रिस्तांना शक्य झालं नाही. आणि 1924 स्वामी श्रद्धानंदांनी ते जाऊन ज्यावेळेला त्या लोकांना भेटले, त्या गावातल्या लोकांनी त्यांना आमंत्रण दिलं होतं. 200-250 अस्पृश्यांना त्यांनी व्याख्यान भजन उपहार करून पुन्हा हिंदू धर्माची दीक्षा दिली वगैरे अशा पद्धतीचं त्यांनी माहिती दिलेली आहे. 1858च्या डायरीमध्ये 1898 इंग्लंड जायच्या अगोदर ज्यावेळेला ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी 22 मे 98 एक डायरी नोंद केलेली आहे. आज आमचे बिराडी बारामतीचे कळसकर तेथील महाराष्ट्र विलेज एज्युकेशन सोसायटीचे स्थापक आले आहेत. त्यांचे साहस, उद्योग व स्वार्थत्याग ऐकतच होतो. यांचे स्वतःचे भाषण ऐकून तर ह्यांनी महारमांग या अतिनीच जातीविषयी किती कळकळ दाखवली. त्यांनी काय काय केले व आणखी कितीतरी करण्यासारखे आहे हे सर्व मनात येऊन मला स्वतःची मनपूर्वक लाज वाटली व धिक्कार आला. वयाच्या 25व्या वर्षी महर्षींनी त्यांच्या डायरीमध्ये याची नोंद केलेली आहे. आणि मग वेगवेगळे जे त्यांनी हे केलेले आहेत, एक 1925 सातारला त्यांचं एक अधिवेशन झालं होतं प्रांतिक सामाजिक परिषदेचं. त्यात अध्यक्ष भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे 1925 साली की लाला लजपतराय यांच्यासारख्या प्रसिद्ध पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरलेल्या हिंदू सभेतही हा प्रश्न निर्णयाकरता अजूनही शास्त्री पंडिताकडे सोपवण्यात यावासे ठरले. या प्रश्नाचा निर्णयाला जर कोणी अगदी नालायक असेल तर ते शास्त्री पंडितच होते. यांच्या अंगचा मोठा गुण म्हटला म्हणजे त्यांची विद्वत्ता. पण ही प्रश्न पडला अत्यंत निकडीच्या व्यवहारातला. येथे नुसती विद्वत्ता उपयोगाची नाही आहे, तर तिथं निपक्षपाती बुद्धी पाहिजे. ती त्यांच्या अंगी असणे शक्य नाही. त्यांच्या पोशिंद्याच्या पसंतीवर त्यांनी सारी भिस्त असणारी दुसरे सांप्रचे कायदे कानूनची पुस्तके वेगळी, म्हणजे दुसरं कारण सांगितलंय की कायदे कानून वेगळे आहेत आणि शास्त्री पंडितांची साराई मदार ते स्मृती, मनुस्मृती किंवा इतर ग्रंथावरती त्याच्या बाहेरचं त्यांना ज्ञानच नसलं तर त्यांना समजणार कसं. म्हणजे आज जर विचार केला तर भारतीय घटना किंवा इंडियन पेनल कोड वगैरे हे कायदे एखाद्या पुरोहिताला माहीत असायचं काही कारण नाही, त्यांनी जोपर्यंत त्याचा व्यवस्थित अभ्यास केला नाही. आणि म्हणून 1935 आंबेडकरांनी जो एक ग्रंथ लिहिला होता त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की प्रत्येक पुरोहिताला परीक्षा दिली पाहिजे, त्याला सगळं ज्ञान दिलं पाहिजे आणि परीक्षा पास झाल्यानंतरच त्याला पौरोहित्य करता आलं पाहिजे. तर तिसरं सांगितलं की त्यांनी विठ्ठल रामजी शिंदे अस्पृश्य वर्गाविषयी त्यांनी बिलकुल सहानुभूती नसून उलट आपले अभिप्राय प्रतिकूल निपक्षपातीच असून निपक्षपाती म्हणतात. म्हणजे न्यायाधीशांचा कल जर असं उलटा असेल तर मग कशा पद्धतीनं संघटना होणार आणि कशा पद्धतीनं अस्पृश्यता जाणार, अशा पद्धतीचं विठ्ठल रामजी शिंदेनी स्वतःचे विचार मांडले. विठ्ठल रामजी शिंदेच्या आयुष्यामध्ये त्यांनी 71 वर्षाच्या आयुष्यामध्ये सतत अस्पृश्यता दूर व्हावी याच्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी भागवत धर्माचा विकास ह्याच्यावरती एक 5 व्याख्यानं दिली होती. राष्ट्रधर्म आणि त्या पद्धतीनं ज्याला आपण म्हणतो
की कशा पद्धतीनं भारतामध्ये अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे, मराठ्यांची पूर्वपीठिका काय, अस्पृश्यांचं राजकारण काय, महाराष्ट्राचा उत्कर्षाचा मार्ग कुठला, तत्त्वज्ञानी समाजशास्त्रावरती काय, महाराष्ट्र नानाशंकर शेटनं का विसरला, दारू व्यापार सरकार आणि बहुजन समाज, कोकणी व मराठी, कानडी मराठी, महाराष्ट्र विद्यापीठ व कर्नाटक, राधामल्ल विलासशंभू राजवाडे यांचं लिखाण असेल त्याच्यावरती उपपत्ती, पेशव्यांबद्दलची माहिती, मराठी तर कोण, वेदोक्ती पुराणोक्त, कौलिकता, पूर्व बंगालीतील अस्पृश्य वर्गाबद्दल आहे, शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंची तुलना आहे, महात्मा फुले व केशवांची तुलना आहे, केशवचंद्र सेन त्यांची तुलना आहे, त्यांच्यावरती इतर लेख आहेत, अस्पृश्यांची शेतकी परिषद त्यांनी घेतलेली आहेत, इतर शेतकरी परिषद आहे, संस्थानी शेतकरी परिषद आहेत, भोर संस्थान परिषद आहे, वाळवे तालुका परिषद आहे, म्हणजे असं एवढं मोठं त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्याच दरम्यान त्यांनी ही जी भागवत धर्माच्या संदर्भातली एक 5 व्याख्यानं त्यांनी तयार केली होती. त्याच्याबद्दल त्यांनी त्यांची डायरीमध्ये नोंद केलेली आहे की हिंदुस्थानचा पूर्वापार विस्तृत इतिहास लिहिण्याचा माझा मानस पूर्वीपासूनच होता, पण कर्तव्य व्यापृतामुळे मला ते करता शक्य नव्हतं. म्हणून मी विचार केला की इतिहास लिहिण्याच्या हाती घेण्यापूर्वी एक विस्तृत प्रस्तावना लिहावी आणि तिच्यावरून मग धर्माचा इतिहास मूळ ग्रंथ लिहिण्याचे ठरवावे. 125 साली म्हणून मी भागवत धर्माचा इतिहास या विषयावर 5 संशोधन व्याख्याने लिहून काढली. पहिलं व्याख्यान 17 जुलै 25ला दिलं. त्यात भागवत धर्माची व्याख्या, श्रद्धा, भक्ती, वैदिक धर्माचा त्याच्याशी संबंध कसा नसतो, या धर्माचे अतिप्राचीन स्वरूप वेदांपेक्षाही अतिप्राचीन कसं आहे हे दाखवलं. त्याच्यानंतर वैदिक धर्म हा अविचार जादू म्हणजे जादूटोणा धर्म कसा आहे आणि श्रद्धा भक्तीशी त्याचा संबंध आहे. वैदिक धर्म म्हणजे भौतिक धर्म, भागवत धर्म म्हणजे सिद्धांतिक असं त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे पुढं सेकंड व्याख्यान जे त्यांचं झालं होतं ते 24 जुलै 25ला झालं होतं. त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे की भागवत धर्माचे पहिल्यांदा शाक्त भागवत, शिव भागवत, जैन भागवत, बौद्ध भागवत, विष्णू भागवत असं स्वरूप बदलत गेले. जे सौर आणि गाणपत्य भागवत आहे ती गौण भागवत असल्यामुळे त्याच्यावरती त्यांनी याच्यात काही उल्लेख केलेला नाही. आणि पहिल्यांदा मग शाक्त भागवत जे आहे त्याच्यामध्ये शक्ती देवीचं कशा पद्धतीनं त्यांनी पहिल्यांदा आपल्या संस्कृतीमध्ये देवीची उपासना कशी होत होती, नंतर शिवाची उपासना कशी तिथं आली, रामकृष्ण कसे शिवाचे भक्त होते आणि शिव भागवत म्हणजेच पुढं जे आता भागवत धर्म किंवा वारकरी संप्रदायापर्यंत जो येतो त्याचं मूळ कसं शिवापासून आहे हे त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे. मोहनजोदडो हडप्पा या सिंधू संस्कृतीच्या याच्यामध्ये कशा पद्धतीने शिवाच्या मूर्ती किंवा शिष्णदेवाचे मूर्ती सापडलेल्या आहेत हे त्यांनी हे केलेलं आहे. तिसरं व्याख्यान जे दिलं ते 28 जुलै प्रार्थना समाजातच दिलेलं, 28 जुलै 25 साली. आणि त्याच्यामध्ये म्हणजे अवनती कशी होत गेली पुराण ग्रंथांमध्ये याच्यामध्ये त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि मग एकमेकाला कशा पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या वैष्णव असतील, शैव असतील, बौद्ध असतील यांच्या एकमेकाच्या झगड्यामध्ये कसं हे झालं. आणि मग त्याच्यातच मनुस्मृतीमध्ये कसं म्हटलंय की दैवाधीनम जगत सर्व मंत्राधीनम तू दैवतम तन्मंत्रम ब्राह्मणाधीनम ब्राह्मणो मम दैवतम. मनुस्मृतीतल्या पहिल्या अध्यायातलं 96वावं जे श्लोक आहे. म्हणजे सर्व जग देवाधीन आहे, सर्व देव मंत्राच्या अधीन आहेत आणि सर्व मंत्र ब्राह्मणांच्या अधीन आहेत, म्हणून ब्राह्मण हेच पृथ्वीवरचे देव किंवा भूदेव आपण म्हणतो तसं. म्हणजे अशा पद्धतीनं ते कसं ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण होत गेला हे त्यांनी मांडलेलं आहे. 4थं व्याख्यान त्यांचं 18 ऑगस्ट 25ला झाले. आणि हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन व सुधारणा कशा झाल्या, महाराष्ट्रातला भागवत धर्म जे ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम वगैरे यांचं कार्य, इतर वारकरी संप्रदायातले जे आहेत आणि त्याच्या अगोदरचे उत्तर प्रदेश वगैरे हा मोठा त्यांनी अभ्यास घेतलेला आहे. आणि 5वं व्याख्यान त्यांनी 31 ऑगस्ट 25ला दिले. आणि त्यात दक्षिणेकडे लिंगायत धर्म, उत्तरेकडे शीख धर्म, पूर्वेकडे चैतन्याचा वैष्णव धर्म हे कसे निर्माण झाले आणि त्याच्यानंतर मग आधुनिक काळामध्ये पाश्चात्य सुधारणा कशा भारतामध्ये येत गेल्या, मग ब्राह्म समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, थिओसॉफी, विवेकानंदांचं रामकृष्ण मिशन आणि मग अशा पद्धतीने हिंदू धर्माची उजळणी करून हे धर्म आत्ताच कुठं डेव्हलप होत आहेत म्हणून त्याच्यावरती त्यांनी फारसं भाष्य केलेलं नाही. पण ह्या 5 व्याख्यानांमध्ये त्यांनी जे थोडंसं माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांनी असं सांगितले की भागवत धर्म जो आहे तो पददलितांचा धर्म आहे, पहिल्यापासूनच सगळ्यांना एकत्र घेणारा धर्म आहे. आणि ही जी भारतीय संस्कृती आज जी आपल्याला दिसते ती आर्य संस्कृती, आर्यपूर्व संस्कृती म्हणजे ज्याला आपण म्हणतो द्रविड किंवा सिंधू संस्कृती म्हणूया, आणि त्याच्या अगोदरची पूर्व संस्कृती म्हणजे आर्य संस्कृती, आर्यपूर्व संस्कृती आणि आर्यपूर्व संस्कृती अशा 3 संस्कृतींचा मिलाप म्हणजे आत्ताची भारतीय संस्कृती आहे. आणि भागवत धर्म म्हणजे जो आहे
तो आर्य पूर्व सिंधू द्रविड संस्कृती आणि आर्य पूर्व संस्कृती म्हणजे आर्यांच्या किंवा वेदांच्या अगोदरच्या ज्या दोन संस्कृती आहेत त्यांचा मिलाप म्हणजे भागवत धर्म आहे. आणि त्याचं मूळचं म्हणजे मनाचे जे 4 अवस्था असतात आपण म्हणतो कर्म, ज्ञान, वैराग्य आणि भक्ती, याच्यातला भागवत धर्माचा भक्ती हा पूर्ण गाभा आहे. आपण समजून घेऊया की आर्य संस्कृती ही आपल्या देशामध्ये घोडा घेऊन आली. आर्यपूर्व संस्कृती जी आहे त्यांनी बैल गाय आणलेली आहे. आणि आर्यपूर्व संस्कृतीमध्ये रेडा, असिरियन किंवा बॅबिलोनियन संस्कृती असं म्हटलेलं आहे की तो रेडा आणि हे घेऊन आले. म्हणजे पहिल्यांदा आपल्या देशामध्ये म्हैस हा प्राणी, नंतर गाय हा प्राणी, नंतर घोडा हा प्राणी हा आपल्याकडे आलेला आहे. आता त्यांनी उपनिषदांचा उल्लेख करताना श्वेताश्वेतर उपनिषदात त्यांनी सांगितले की शिव ही आराध्य देवता आहे उपनिषदाच्या आणि त्यालाच शिवगीता असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग भागवत धर्मामध्ये बुद्धपूर्व शिवपूजा जी होती आणि बुद्धानंतर हळूहळू ती विष्णू पूजा कशी कन्वर्ट झाली अवतारवादानंतर ते त्यांनी डिस्कस केलेलं आहे. ते म्हणतात की क्षत्रिय समाजातले किंवा इतर जनक, राम, कृष्ण, भीष्म, व्यास, महावीर, बुद्ध, अशोक हे धर्मसंस्थापकही आणि धर्मप्रवर्तकही होते. आता धर्मसंस्थक आणि धर्मप्रवर्तक मधला फरक आपण लक्षात घेऊया की ख्रिस्ती धर्म जो आहे तो येशू ख्रिस्ताने स्थापन केला, पण कॉन्स्टंटाईन म्हणून जो राजा होता त्यांनी त्याचा प्रचार केला. बौद्ध धर्माचा संस्थापक गौतम बुद्ध असले तरी त्याचा प्रचार अशोक राजा म्हणजे धर्मप्रवर्तक हे अशोक राजामुळे झालं. तसं मोहम्मद पैगंबरांनी जो इस्लाम धर्म स्थापन केला आणि त्याचं प्रवर्तकाचं कामही त्यांनी स्वतःच केलेलं आहे. म्हणजे त्याची वाढ करणं हे जे सांगितले तर हे वाढ करणारे स्वतःच कसे भारतामध्ये धर्मसंस्थापक आणि प्रवर्तक होते असं त्यांनी सांगितले की प्रत्येकजण त्या उंचीचा आध्यात्मिक उंचीचे होते. भागवतामध्ये तत्वज्ञानाचा वेदांशी फारसा संबंध आलेला नाहीये, तो कमी आहे. या धर्माचा प्रथम प्रचार कृष्णाने वृष्णीकुळीन आपण कृष्ण भगवान कृष्ण जो म्हणतो त्यांनी केला. जसे बौद्धांना बुद्धाला देव म्हणून महायान पंथ निर्माण झाला तसे सोमवंशीय क्षत्रियांनी वासुदेवाला भगवान बनवून कृष्णोपासक एकांतिक ईश्वर धर्म स्थापून त्याचे एक मूळ गीतोपनिषद रचलं. आता विष्णू ही वेदातली एक नगण्य देवता आहे. ती पुराण ग्रंथातून मोठी करून दशावताराच्या कथा जशा रचल्या गेल्या तसं रामकृष्णांचं मुत्सद्दी ऐतिहासिक क्षत्रियत्व लपवलं गेलं आणि विष्णू अवतार त्यांना ठरवलं गेलं आणि पुराण ग्रंथातून धार्मिक गोंधळ सुरू झाला. आता पौराणिक देवारे हे माजवल्यानंतर म्हणजे जसं आता आपल्याकडे शिवाजी संभाजीचे उपवास धरणं किंवा त्यांना देव मांडण्याची प्रथा जर सुरू झाली तर उद्या तोच गोंधळ होऊ शकतो. तर गीता वासुदेव कृष्णाने प्रधानित्व पहिल्यांदा जे होतं गीतोपनिषद ज्याला आपण म्हणतो ते जाऊन हळूहळू विष्णुप्रधान गीता होत गेली आणि हा ग्रंथ पुढं हिंदूंच्या अनेक तत्वज्ञानांचा, धार्मिक भावनांचा आणि धार्मिक इतिहासच झालेला आहे असं त्यांनी म्हटलंय. आता कृष्ण हा नॉर्मली वेदांना फारसा मानणारा नाहीये. त्यांनी इंद्राची पूजा बंद करून गोवर्धनाची पूजा केलेली आहे. यज्ञाबद्दल फारसं त्यांनी चांगलं मत गीतेमध्ये प्रदर्शित केलेलं नाही. तर छांदोग्य उपनिषदामध्ये अध्याय 3 याच्यामध्ये 3:17-8 मध्ये सांगितले की देवकी वासुदेवाचा जो पुत्र आहे तो घोर अंगिरसाचा शिष्य असा उल्लेख आलेला आहे. गीतेत पुढं काय झाले, सांख्य, योग, पूर्व आणि उत्तर मीमांसा, न्याय, वैशेषिकाची जी 6 दर्शन आहे त्याचा भाग हळूहळू अंतर्भूत केला गेला. आणि त्याच्यानंतर मग ज्ञान, भक्ती, कर्म, वैराग्य हे 4 जे मानसिक अवस्थावरती आपण मगाशी बघितल्या तर त्याची अशी भेसळ केली त्या शब्दांमध्ये की ती फार एक्झिव्ह झालेली दिसत नाहीये. पूर्वीचं 12 अध्यायात म्हणजे पूर्वीची गीता जी 12 अध्यायात असणार आहे तिच्यात भर पडून 18 अध्याय झाले आणि पुनरुक्ती आणि परस्पर विसंगत वचनं त्याच्यामध्ये फार सापडतात असं विठ्ठल नामजी शिंदेचं म्हणणं आहे. आणि मग महाराष्ट्र भागवत जो आत्ता जो आहे वारकरी संप्रदाय आपण जो म्हणतो तो ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, चकोबा, गोरोबा, सावता, जनाबाई, सोऱ्याबाई ह्या सर्व संतांचं जे आहे त्या संतांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात आहे. जैन बौद्ध साहित्याला तोंड देण्यासाठी 18 पुराणं ही लिहिली गेली आणि त्या 18 पुराणांची अगोदरची जी मूळ पुराणं होती त्याच्यामध्ये पुनर्रायटिंग ज्याला आपण म्हणतो रिरायटिंग करून पुन्हा त्याच्यात गोंधळ माजवला गेला. आणि मग वेदांचं आकलन प्रॉपर नसल्यामुळं किंवा जातीव्यवस्थेचं हे झाल्यामुळं नंदा अंतम क्षत्रिय कुलम म्हणजे नंद राजाचा पाडाव मौर्याने केला आणि क्षत्रियत्व भारतातलं संपलं असं एक त्यांनी हे सुरू केला, ज्याला आपण म्हणतो प्रचार सुरू केला. त्याच्यानंतर गुरुपूजाचं स्तव माजायला लागलं. महायान पंथ ते मंत्रयानात झालं, मंत्रयानाचं ते तंत्र त्या बिभत्स वज्रयानात रूपांतर झालं. बौद्ध शिवामध्ये शाक्तपंथ गेला, वैष्णवामध्ये राधावल्लभ मार्ग वगैरे असे निर्माण झाले. असं भरपूर डिटेलमध्ये त्यांनी ते हे केलेलं आहे. नेपाळची तंत्रविद्या, काशीची वेदविद्या, हरिद्वारचं वैराग्य, सोमनाथाची श्रीमंती, पंढरीचा भोळाभाव, मलबारचा लपंडाव, तामिळची देवदासी
असा सगळा गोंधळ आपल्या देशामध्ये सुरू झाला. आणि एखादं मोठं भव्य जर मंदिर एखादं आपल्याला दिसलं आणि त्याची लक्षणं बघितली, तर तो एखादा राजाचा किल्ला होता, की व्यापाऱ्यांची उतारपेठ होती, की एखाद्या पेंढाऱ्याचं एकत्र जमण्याचं संकेतस्थळ होतं, नक्की काय होतं, एवढा गोंधळ आपल्या देशामध्ये झालेला असं ते म्हटले होते. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागांवरती त्यांनी लिखाण करताना सत्तांतर या विषयावरती ते म्हणतात की सत्ता केवळ राजाच्या हातातून लोकप्रतिनिधीच्या हातात जाणं म्हणजे महत्त्वाचं स्थित्यंतर नव्हे, तर सर्वसामान्य माणसाबद्दल व प्रजेबद्दल सहानुभूती ठेवून त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टीने निकोप करणे ही खरी सुधारणा होय. सत्ता केवळ एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात जाऊन हा प्रश्न सुटणार नाही. खरा प्रश्न सत्तेच्या हस्तांतराचा नसून नैतिक मूल्यांचा, शीलाचा व विशाल अंतःकरणाचा आहे. आपला विचार मांडित असताना ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणतात की लोककल्याण म्हणजे नुसतीच सनदीची अदलाबदल नव्हे, शीलाची व अंतःकरणाची आहे. तर दुसऱ्या ठिकाणी ते 1935 साली किर्लोस्कर मासिकाला त्यांनी एक महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग याच्यावरती एक छान मुलाखत दिलेली आहे. आणि त्या मुलाखतीत ते महाराष्ट्रातले ब्राह्मण, मराठे, दलित ह्या 3 वेगवेगळे गट पडल्यामुळं महाराष्ट्राचं कसं नुकसान होतं हे त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग ब्राह्मण लोक त्यावेळेला जास्त सुशिक्षित होते, 100 वर्षापूर्वीचं हे आहे. तर त्या लोकांनी आपल्याविषयी सर्वांनी पूज्यबुद्धी असावी जर इच्छा व्यक्त केली, तर त्यांनी दुसऱ्यांनाही तसंच, म्हणजे गिव्ह टू द वर्ल्ड द बेस्ट यू अँड बेस्ट विल कम टू यू हे सांगितलेलं आहे की तुम्ही दुसऱ्यांचं क्षत्रियत्व घालवणार आणि त्याने तुम्हाला मान दिला पाहिजे. तुम्ही एकाला अस्पृश्य म्हणणार आणि त्यांनी तुम्हाला मान दिला असं म्हणता, तर अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. तर तुम्ही एकत्र आला पाहिजे. ब्राह्मण हिशेबी आहेत, मराठे हिशोबी नाही आहेत असं ते म्हटलंय. म्हणजे ब्राह्मणांच्या अंगी वसत असलेले जे हे आहेत एकमेकाबद्दलचे सहकार वृत्ती, पण ती त्यांच्या स्वतःच्या जातीपुरतं कुळापुरत्या बाहेर जात नाही, इतरांना ते मदत करत नाही, त्यांनी ती केली पाहिजे. मग सनातनी पक्षाविषयी आपणास काय वाटतं म्हटल्यानंतर ते म्हणते सनातनी म्हणजे ब्राह्मण. सनातनीमध्ये ब्राह्मण मराठी दोघेही आहेत, त्यांचे नेते ब्राह्मण व अनुयायी मराठी आहेत. सनातनी ब्राह्मण आहेत, तर सनातनी ब्राह्मणांच्या सैन्यातील केवळ बाजारबुणगे आहेत. या वादाची जबाबदारी शेवटी ब्राह्मणावर आहे. सनातन्यांनी जोर धरला त्याची सर्व जबाबदारी ब्राह्मणावर आहे. ब्राह्मणे तर बोलून चालून निर्बुद्ध सनातनी असून ती आजकाल शिकोपणं आहे ती निवळ ब्राह्मणांची. ब्राह्मण म्हणजे निवळ भिक्षुक नसून त्यांची गृहस्थी बाळण्याचे लोकसुद्धा आहेत. या सर्वांस माझे नम्रपणे सांगणे की बाबांनो, भारताची भवितव्य काय ते लक्षात आणाल की नाही, या दृष्टीने विचार कराल की नाही. म्हणजे काय होतं की एकमेकामध्ये ग्रुप तयार करणं, जातींमध्ये भांडण लावून हे करणं, असं करू नका असं त्यांनी इथं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग शेवटी ते म्हणतात की तरुण महाराष्ट्रीय संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल. तर ते म्हणतात आतापर्यंत हे झालं ते सर्व लक्षात घ्या आणि तरुण पिढीनं लक्षात ठेवा की आपण फक्त हिंदी आहोत एवढंच ध्यानात ठेवावे. एकी करायची ती सुद्धा महाराष्ट्रापुरती न करता प्रांतिक भेद व मात्सर्य यांना आपणामध्ये येऊ देऊ नये. महात्मा गांधी तर विश्वकुटुंबीय आहेत. तरुणाने आपला दिलदारपणा विश्वकुटुंबियत्वाला शोभेल असाच ठेवला पाहिजे. भवितव्य जर एवढे विशाल आहे तर तरुणांनी मी ब्राह्मणे तर असे सटरफटर भेद लक्षात का आणावेत. हा सटरफटरपणा टाकला पाहिजे. हिंदुस्थानने जगाला दडा घालून दिला आहे असे कुठल्या तोंडाने म्हणायचे आणि आपल्यात सोहळेपणा ठेवायचा हा म्हातारपणाचा दुटप्पीपणा आहे. तरुणांनी सावध राहावे. जुन्याचा सर्वच त्याग करावा असे कोणी म्हणत नाही, पण ते नव्याच्या कसाला लावावे ते म्हाताऱ्याकडून होत नाही. ते दिव्यातून पार पडले म्हणजे म्हातारे त्यास आशीर्वाद देण्यास पुढे येतील. तेव्हा तरुणांनी विनय न टाकता शिस्तीने व श्रद्धेने सुधारण्याच्या कामाला पुढे घ्यावे. हा माझा त्यास नम्रपणाचा संदेश. म्हणजे महाराष्ट्र हा हिंदुस्थानचा एक घटक आहे आणि हिंदुस्थान हा जगाचा एक घटक आहे. वसुधैव कुटुंबकम आपली जी घोषणा आहे, विश्व कुटुंबाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला जर जायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ही शिकवण विठ्ठल रामजी शिंदे आपल्याला देतात. विठ्ठल रामजी शिंदेनी अस्पृश्यतेवरती प्रहार करतानाच त्यांनी जो संदेश दिलेला आहे, पान नंबर 108 वरती त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की अगोदर या हतभागी लोकांचे स्वातंत्र्य ऐश्वर हिरावून घ्यायचे, नंतर इतिहासही हिरावून घ्यायचा. सर्वावर कळस म्हणजे त्यांच्या हल्लीच्या हीनत्वाला शोभेल अशीच त्यांच्या नावाची निराधार व्युत्पत्ती तयार करून त्यांना चिकटवायची. हा प्रकार अन्यायाला अडाणीपणाची जोड देऊन त्याच्या दुःखावर पुन्हा डाग देण्याप्रमाणेच निष्ठुर आहे. म्हणजे शब्दछल करून तुम्ही
गोंधळ घालू नका आणि त्यांचे मानवी अधिकार छिरू नका. म्हणजे पुन्हा इनजस्टिस टू एनिवेअर इज थ्रीट टू जस्टिस एव्हरीवेअर असंच त्यांना सांगायचं होतं की तुम्ही एके ठिकाणी अन्याय कराल, एके ठिकाणी चुकीची वागणूक कराल आणि त्या पद्धतीनं नंतर ते लिखाण केले तेच ग्राह्य म्हणून स्वतःच्या भल्यासाठी स्वतःचं जे काही महत्त्व अडवण्यासाठी जे ग्रंथात लिखाण कराल आणि परत सगळ्यांनी मान दिलं पाहिजे असं सांगाल तुम्ही, तर ते चुकीचं आहे. आणि त्यासाठी रियालिटी काय आहे हे समजून घ्यायचं, याचा प्रयत्न करा. तर एके ठिकाणी संस्कृत वाङ्मयाबद्दल आपण म्हणतो की संस्कृत भाषेबद्दल अतिशय यांनी लिहिलं जातं. आणि मग संस्कृत भाषेचा उलगडा म्हणून इतिहासाचार्य राजवाडे यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये ते म्हणतात की अतिजुनाट पूर्ववैदिक भाषा, जुनाट वैदिक भाषा आणि वैदिक भाषा अशा 3 भाषा एकत्र येऊन 4थी वैदिक संस्कृती निर्माण झाली आहे. म्हणजे जसं विठ्ठलरामजी शिंदेंनी मगाशी सांगितलं तोच भाग इथे येतोय. तर वैदिक भाषा व जुनी वैदिक भाषा एकाच भाषेची नवी व जुनी रूपे आहेत. या जुन्या नव्या भाषेमध्ये काळाचे अंतर भरपूर आहे. एकाच वंशाचे दुसरे लोक असावेत. ऋग्वेदात देवारूप योजणारा समाज दैवी रूप म्हणजे एकच शब्द कसा वापरतात. आता त्यांनी एक उदाहरण दिले. पती हा शब्द जो आहे तो त्यांनी सांगितले की पस्त्यू उच्चारणारा पहिला समाज आहे, त्याच्यानंतर पत्त्यू असा उच्चार करणारा दुसरा समाज जो वरच्या पस्त्यूवाल्यांचाच वंशज आहे पण त्याच्या उच्चारात फरक झालेला आहे. नंतर तिसरा समाज आहे पत्य म्हणणारा, पतीला पत्य म्हणणारा, तो पत्यूचा वंशज आहे म्हणजे पहिल्या दोन्हीचा वंशज आहे. चौथा पती उच्चार करणारा आहे तो चौथा वैदिक समाज आहे पण तो पत्त्यू आणि पत्य हा तिघांचा वंशज आहे. म्हणजे अशा पद्धतीनं भाषेवरती वेगवेगळे संस्कार होत जातात, वेगळे उच्चार होत जातात आणि त्या पद्धतीनं बदल होत जातो. तर संस्कृत भाषेबद्दल बोलताना आणि याच्याबद्दल पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथाबद्दल बोलताना राजवाडेंनी त्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे, म्हणजे तो जो मगाशी मी ग्रंथ सांगितला संस्कृत भाषेचा उलगडा, वैदिक भाषेपासून संस्कृत भाषा निघाली या अर्थाचा एकही शब्द किंवा ज्ञातक संबंध अष्टाध्यायीत एकदा सुद्धा येत नाही. वैदिक भाषेचा संस्कृत भाषा हा अपभ्रंश किंवा विपरिणाम आहे ही कल्पनाही पाणिनीला शिवलेली नाही. शुद्ध प्रयोग विद्यार्थ्यांना कळावेत म्हणून पाणिनीने सूत्र रचली. तत्रादी वेदात येणारे आर्षप्रयोग व भाषेत येणारे लौकिक प्रयोग दोन्ही सारखे व शुद्ध आहेत असे तो माने. छांदस प्रयोग विचित्र दिसला तरी छंदसी बहुल म्हणून वेदातील अशुद्ध नव्हत हे हेंगाड्या रूप संबंधाने पाणिनी तिरस्कार व उपासना दाखवता उलट आदर दाखवतो. या इतिहासामुळे वेदांच्या पाठीमागे जग नव्हते व काल नव्हता इत्यादी प्रगतीविरोधी कल्पना समाजात प्रचलित झाल्या आणि भावी काले संबंधाने तुच्छता वाढू लागली. पूर्व वैदिक अनेक भाषा, वैदिक भाषा, पाणिनीय भाषा, प्राकृत भाषा व मराठी प्रसूर प्राकृती भाषा ही चढती वर्धमान श्रेणी आहे. ही कल्पना येण्याऐवजी उतरती क्षेमान श्रेणी आहे. अशा विपरीत कल्पनेने समाजाचे मन भारणू उदासीन होऊन गेले. इतिहास दृष्टीच्या अभावामुळे समाजाचे केवढे घोर नुकसान होते याचे पाणिनीय सूत्र हा ग्रंथ एक नामांकित उदाहरण आहे. आपल्यात एक अजेंडा सेट केलेला असतो की सगळं काही सुवर्णयुग आणि सगळं हे प्राचीन काळापासूनच आपल्या देशात होतं आणि त्याची अधोगती होत गेली आणि आताच नाही. तर यांनी तसं सांगितलं की समाज हा नेहमी प्रगतीकडे जात असतो, प्रगत होत असतो, अशी उलटी गंगा वाहण्याचं काही कारण नाही आहे. आणि संस्कृत भाषेपेक्षा त्याच्यानंतरच्या भाषा आणखीन समृद्ध आणि हे आहेत हेच त्यांनी इथं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता दुसरं एक असं आपण म्हणतो की एके ठिकाणी ज्यावेळेला वैदिक आणि सिंधू संस्कृतीचा आपण फरक बघतो तर लिंगपूजेचा विषय घेतला तर ऋग्वेदामध्ये लिंगपूजेचा प्रतिमा पूजाचा द्वेष केलेला दिसून येतो आणि सिंधू संस्कृतीमध्ये लिंगपूजा मातृपूजेची हजारो उत्खननामध्ये ते सापडलेलं आहे. यज्ञपूजक संस्कृती वैदिक दाखवली तर मातृपूजक सिंधू संस्कृती आहे. दूरदूरच्या देशाशी समुद्रमार्गे व्यापाराचे उल्लेख कुठेही नाहीत. सिंधू संस्कृती मेसोपोटेमियापासून समुद्रमार्गाने सगळं जगभर तिनं प्रवास केलेला हे दिसून येतं. वैदिक पशुपालक पशुधनासाठी उल्लेख केलेले आहेत म्हणजे पशुधनाशी संबंधित आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सतत फिरणारी ही आहे, त्यांना शेतीचा भाग नाही आहे. पण सिंधू संस्कृतीमध्ये नद्यावर बांध घालून पाट कालवे काढलेल्याचं सगळं सापडलेलं आहे आपल्याला. ऋग्वेदामध्ये बांधकामातील विटेचा संदर्भ नाही. दसीचा उद्ध्वस्त केलेले नगरे तटबंद्या पाषाणी धातूच्या असतात की याचा उल्लेख नॉर्मली आपण अफगाणिस्तानच्या भागामध्ये बघतो. यजुर्वेद काळात विटांचा यज्ञविधीसाठी उपयोग म्हणून फक्त उल्लेख आला आहे. आणि सिंधू संस्कृतीतली जे काय विटा सापडले 15 लाख स्क्वेअर किलोमीटरमध्ये जी सिंधू संस्कृती सापडली ती सगळी विटा आणि त्यांनी बांधलेली आणि सार्वजनिक स्नानगृह, कोठारं, सांडपाण्याचं हे सगळं विटांनी बांधलेलं हे दिसून येतं आपल्याला. वैदिक संस्कृती अश्वकेंद्रित आहे. मागे सांगितलं तसं की अश्व त्यांच्यामुळं भारतात आला. तर सिंधू संस्कृतीमध्ये
अश्वाचा उल्लेख कुठं नाही आहे, पण बैलाच्या मुद्रा सापडलेल्या आहेत. मला एका गृहस्थांनी फोन केला होता आणि सांगितलं होतं की तुम्ही ते चुकीचं लिहिलेलं आहे. आणि मी संस्कृतातलं किंवा वेदातलं वृषभ किंवा बैल म्हणजेच अश्व कशा आहे हे समजावून सांगितलेलं आहे. पण सिंधू संस्कृतीच्या उत्खननात घोड्याचं सांगाड आपल्याला सापडलेलंच नाही कधी. तर ऋग्वेदामध्ये सुवर्णाचे दागिन्याचे उल्लेख आहेत, तिथे भट्ट्यांचा कुठं उल्लेख नाही आहे. मौल्यवान खडे, तांबे, मिश्र धातूंच्या भट्ट्या आणि त्याचे अवशेष सिंधू संस्कृतीत सापडलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं इंद्राचा उल्लेख, युद्धाचा उल्लेख वेदांमध्ये आहे. सिंधू संस्कृती शांततेनं, सुफलतेनं जगणारी संस्कृती त्या उत्खननात सापडते. व्यापारी केंद्र त्यांची आहेत. लिहिणे, लिपी याबद्दल ऋग्वेदामध्ये, वेदांमध्ये फारशी माहिती नाही आहे. सिंधू संस्कृतीत लिपी आणि तिच्यावरती प्रतिमांचं लिखाण आपण बघतोच आहे. नैसर्गिक कृत्रिम बंदरांचा उल्लेख वेदांमध्ये नाही आहे. सिंधूमध्ये भरपूर बंदरं अशी सापडलेली आहेत. ऋग्वेदातील दस्यूंच्या पाषाणी नगरांचा विध्वंस अफगाणिस्तान मगाशी जे सांगितलं ते बॅक्ट्रिया मार्जिनिया आर्कोलॉजिकल कॉम्प्लेक्समध्ये इसवी सन पूर्व 1700 ते 1200च्या दरम्यानच्या उत्खननातली ती घरे पाषाणाची सापडलेली आहेत. आणि भाजलेल्या विटांचा आहे. लोकरी कपड्याचा उल्लेख ऋग्वेदात येतो, परंतु कापसाची माहिती नाही. सिंधू संस्कृतीत सुती रंगीत विणलेल्या कापडाची वस्त्रे वापरण्याचा उल्लेख. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपल्या देशामध्ये अजूनही भरपूर उत्खननं करायची आहेत. आता कुठं 75 वर्ष आपल्या देशाला झाली आणि त्या अनुषंगाने उत्खननं भरपूर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की आर्किओलॉजिस्ट, DNA जिनोम स्पेशालिस्ट आहेत, इतिहासतज्ञ आहेत, भाषातज्ञ आहेत, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन संशोधन करून हळूहळू काही वर्षानंतर 50-100 वर्षानंतर आपल्या देशाची परिस्थिती पूर्वी काय होती हे समजणारच आहे. आत्ता कुठंतरी अर्धवट प्रयत्न करणं, गोंधळ करणं आणि काहीतरी एक अजेंडा सेट करणं, म्हणजे आपले एक महाराष्ट्रातले अतिशय शास्त्रज्ञ आहेत, मोठे विद्वान लेखक आहेत, दत्तप्रसाद दाभोळकर. त्यांनी ना डावं ना उजवा हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये एक त्यांनी चॅप्टर दिलेलं आहे सरस्वती नदीचा शोध. आणि ते दिल्लीत असताना त्यांनी त्या जे मोरोपंत पिंगळे असतील किंवा इतर महत्त्वाची लोकं आहेत की ज्यांनी हा सरस्वती शोधाची त्यांनी एक मोहीम आखली होती आणि त्यांनी त्यांची मुलाखत घेतली. आणि त्यांनी ते ह्या पुस्तकामध्ये सांगितलं की 4000 किलोमीटरचा प्रवास 30 दिवसात पूर्ण केला. म्हणजे 400 किलोमीटरचा प्रवास 3 दिवसात, म्हणजे 133 किलोमीटर एका दिवसाला. आणि टोटल विजिट्स 35 त्यांच्या विजिट्स किंवा कार्यक्रम होते. एवढं सगळं तुम्ही 30 दिवसात करून हजारो वर्षातलं जे काही संशोधन करायचं होतं ते कसं काय तुम्ही केलं. आणि मग ते विचारतात की आपल्या देशाचा जो इतिहास शिकवला जातो त्यात आमच्या पूर्वजांचा गौरव निर्माण होण्याऐवजी आम्ही भटक्या जमातीच्या रूपाने या देशात आलो असा न्यूनगंड निर्माण होतो. तेव्हा विशुद्ध भारतीय दृष्टिकोनातून इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही हे सगळं प्रयत्न करतोय. मग ते म्हणतात की आर्य इथले मूळचे निवासी होते, सरस्वती नदीच्या काठी वेद निर्माण केले, कुठल्या ज्येष्ठ वैज्ञानिकांनी व केव्हा सांगितलं हे समजून घ्यायचं आहे. तर मग मोरोपंत त्यांना म्हणतात की या विषयावरचं जे लिखाण झाले ते सगळं घेऊन ये, मग मी तुला समजावून सांगतो. मग ते म्हणतात की हा अभिमान कशासाठी चालू आहे. तर ते सांगतात की हे आर्य, अनारी, उच्चवर्णीय, दलित अशी दुफळी माजवणाऱ्या तुझ्यासारख्या संशय आत्म्याच्या समाधानासाठी, म्हणजे दुफळी ह्यांनी माजवली असं ते, म्हणजे उलटं ज्याला आपण म्हणतो तसं त्यांनी हे केलेलं आहे. आणि मग लेखात ते पुढं म्हणतात दत्तप्रसाद दाभोळकर की ऋग्वेदामध्ये, वेदांमध्ये सरस्वतीचा देवी म्हणून उल्लेख आहे. त्याचा अर्थ सरोवराचा प्रदेश होतो की सरोवराचा समूह होतो की नदी होतो. भारतामध्ये एकूण 32 सरस्वती नावाच्या नद्या आहेत आणि कलकत्त्याच्या जवळ गंगेच्या एका प्रवाहाला सुद्धा सरस्वती असं नाव दिलेलं आहे. तर असं असताना छोटंसं सर्वेक्षण करून त्याच्यामध्ये जर आपण याला नाव दिलं आणि मग ह्याला टोकाचा विरोध होणार आणि त्याच्यानंतर पुन्हा समाजामध्ये वितुष्ट निर्माण केलं जाईल. तर तसं पूर्णपणे विचार करून शांतपणे वर्षानुवर्ष त्याच्यावरती अभ्यास करून हे केलं पाहिजे. आणि प्राचीन ग्रंथांमध्ये जर बघायचं गेलं तर आपल्याकडं वैदिक संहिता आहेत, ब्राह्मण ग्रंथ आहेत, उपनिषद आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे 108 उपनिषद आता सापडलेले आहेत. 4 ब्राह्मण ग्रंथ आहेत, त्यातले 2-3 माझ्याकडे आहेत, अजून 1-2 मला मिळालेले नाहीत प्रॉपरली. निरुक्त ग्रंथ आहे, स्रोत, आपस्तंभ, अश्वलायन, बौधायन, कात्यायन, शांक्यायन, लाटायन, द्रायन ही जी आहेत ती ख्रिस्तपूर्व 600च्या
कार त्याचा पकडला जातो. निरुक्ताचा 800च्या आसपास 800 ते 500 पकडला जातो. आपस्तंभ, गौतम किंवा बौद्धायन धर्मसूत्र, वशिष्ठ धर्मसूत्र, गुह्यसूत्र, पारस्कर, बौद्धायन वगैरे ही जी आहे ती 600 ते 300 पकडली जाते. पाणिनीचं अष्टाध्यायी 600 ते 300 पकडलं जातं. ख्रिस्तपूर्व आहे. पूर्वमीमांसा आहे ते इसवी सन पूर्व 200 ते 500च्या आसपास पकडले. कौटिल्य अर्थशास्त्र 300 ते 100मध्ये आहे. मनुस्मृती 200 इसवी सन पूर्व ते 200 नंतर. याज्ञवल्क्य स्मृती इसवी सन 100 ते 300. विष्णू धर्मसूत्रे 100 ते इसवी सन 100 ते 300. नारद स्मृती 100 ते. म्हणजे अशा पद्धतीनं एवढे शेकडो ग्रंथ आपल्याकडे आहेत. त्याचा बारकाईनं अभ्यास केला तर आपल्याला हे सगळं सापडणारच आहे. उपलब्ध पुराण आपल्याकडे वायू, विष्णू, मार्कंडेय पुराण आहे. ती इसवी सन 300 ते 600 दरम्यान लिहिलेली आहेत. कात्यायन स्मृती 400 ते 600 मधली आहे. वराहमिहिराचं बृहत्संहिता आहे ती 500 ते 500 550च्या आसपासची आहे. शंकराचार्यांचं लिखाण 788 ते 882च्या दरम्यानचं 80च्या दरम्यानचं आहे. परत वेगवेगळ्या टीका आहेत. त्याच्यानंतर कमलाकर भट्टाचा निर्णय सिंधू हा 610 ते 640च्या दरम्यान लिहिलेला आहे. काशीनाथ कृत धर्मसिंधू 1790च्या दरम्यान आहे. हे दोन्ही ग्रंथ माझ्याकडे आहेत. बरं, यातले बरेच मी वाचले, अभ्यासले आणि मग लक्षात येतं की धर्मग्रंथ आहे त्याचा प्रॉपर अभ्यास केला तर आपण समाजामध्ये एक सुसंवाद निर्माण करू शकू. आणि जिथून गोंधळ सुरू झालेला आहे, म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादं दोरीचा वेटोळा खराब झाला असेल तर तो वेटोळा हळूहळू जर तुम्ही काढायला गेला तरच तुम्ही तो व्यवस्थित हे करू शकता. आता 1902 सालचं एक उदाहरण, सोमयागाचं वर्णन. सोमयाग आपल्या काशीमध्ये झाला होता आणि 3/4/1902ला डेव्हनपोर्ट म्हणजे इंग्लंडच्या आसपास ज्यावेळेला विठ्ठलरामजी शिंदे होते तिथून त्यांनी लेख लिहिलेला आहे. तो लेख नंतर महाराष्ट्रात पब्लिश झाला आहे. तर ते म्हणतात की मी इथं ख्रिस्ती धर्म पंथामध्ये कसे कसे गोंधळ माजलेले असतात हे लिहिणार होतो, पण तेवढ्यात 11 मार्च 1902चा केसरीने कृष्णातटी जो सोमयाग झाला आहे त्याची कथा लिहिली आणि माझ्या पायाखालची वाळूच सरकली म्हणतो. आपल्या पायाखाली काय जळते हे बघून म्हटले की मी लेखाचा विषय बदलला आणि ते म्हणतात की एका आढळानं 4 चौघा कोळ्यांनी शेंदूर माखलेल्या दगडाच्या मसोबापुढं जय मसोबा म्हणत आमच्यावरती कृपा कर म्हणून एखादं कोंबडं कापलं आणि प्रसाद म्हणून तो खाऊन टाकला तर तो प्राकृत यज्ञ आहे. पण कृष्णा तटाकी 20 ब्राह्मणांनी, विद्वान ब्राह्मणांनी 3 बकऱ्याला बुक्क्यांनी मारून शेवटी त्याचे तिळा एवढे मांस खाऊन ती संस्कृती कंदोरी केली. ते किती चुकीचं आहे. हा तर खरं तर सदोष वध आहे किंवा निरर्थक खून आहे. म्हणजे इथं समाजात विकसित होणारे न्यायनीती, शिष्टाचार ह्या गोष्टी कुठं दिसत आहेत. इथं हक्काचा आणि आवडीचाही विचार येत नाही. तर हक्क तुमचं कुठे आहे. इथं बकऱ्याच्या रूपानं तुम्ही धर्माचाच खून केलेला आहे. असल धर्माच्या नावावरती अशा गोष्टीनं हे करणं आणि अशा गोंधळाकडे दुर्लक्ष करणं हे धर्मसुधाकराचं औदासीन्य हे सुद्धा चुकीचं आहे. आणि मग ते धर्मावरती पुढं लिहितात की सामाजिक वैभव कशात आहे. तुमचं पूर्वीचं जे सामाजिक वैभव आहे, सांपत्तिक सामाजिक वैभव तुम्हाला पुढं आणायचं असलं तर तो तुमचा स्वाभाविकपणा, कृत्रिमपणा त्याच्यात आणू नका. अंतकरणाच्या देठापासून तो पूर्वी जो भाग निघत होता तो आता जिभेच्या ओटाच्या शेवटापर्यंत निघत आहे. प्रत्येक घरधनी आपला आपणच युद्धापूर्वी होता. तो कुणबी पण असायचा, तो उपाध्याय पण स्वतःच असायचा. पण आता 3 कामकऱ्यांच्या 3 जाती बनल्यानंतर धर्माच्या नावावर कर्मटपणा वाढू लागला आणि अशा पद्धतीनं समाजामध्ये गोंधळ निर्माण झाले आणि अशा कर्मकांडाला फारसं महत्त्व उभारलं. आणि अशा कर्मकांडाविरुद्ध पहिल्यांदा गौतम बुद्धांनी आवाज कसा उठवला आहे, उपनिषदांच्या माध्यमातून पहिल्यांदा आवाज उपनिषदकारांनी कसा उठवला, त्याच्यानंतर गौतम बुद्धांनी कसा उठवला आणि तिसरा आवाज नानक, चैतन्य, तुकारामांनी कसा उठवला आणि आजची वेळ आपल्याकडं कशी आलेली आहे ह्याचा त्यांनी अभ्यास इथं मांडलेला आहे. आणि मग त्यांनी कृष्णा तटाकी जे 20 जमलेले आहेत त्याच्याबद्दल ते म्हणतात की त्यांच्या विद्वत्तेबद्दल शंका नाही. 5 दिवस एकसारखे 3 वेदाचे पाठ त्यांनी बिनचूक विनाविलंब म्हणणे सर्वत्र वाङ्मयाची यांची 1 नंबरची गती असली पाहिजे. पण ह्याचं एक अमूल्य संपादकनुकेचे चीज अशा योगाडे काय होईल. इकडे पाश्चात्य पंडित जर्मन, फ्रेंच, इंग्लिश भाषेतून वैदिक वाङ्मयाचा प्रत्येक शब्द उतरवित आहेत. तर ह्या ब्राह्मण विद्वानाने त्या वाङ्मयाचे निदान काही वेचे तरी देशी भाषेत उतरवल्यास त्याची योग्य संभावना होणार नाही. काय जुन्याचा खरा उद्धार अशा रीतीने होईल की 3000 वर्षापूर्वी या गोष्टी जशा घडल्या तशा आता उठवल्याने होईल. ते म्हणतात की असे कर्मकांडाचं प्रदर्शन मांडून
हल्ली सुद्धा पर्जन्य यज्ञ वगैरे असे वेगवेगळे केले जातात. ह्याच्याऐवजी त्याच्यातलं तत्वज्ञान आहे ते ज्ञान जर तुम्ही लोकांना पोहोचवलं आणि शुद्ध धर्माची ज्योत जर आपण सतत पेटवत राहिली तरच शुद्ध धर्माची ज्योत राष्ट्रात सतत जळती राखल्यासच राष्ट्राच्या अनेक चळवळीस जोम येईल आणि यास्तव प्रत्येक देशभक्ताने धर्म सुधारणेचे काम हस्ते परहस्ते करणे जरूर आहे. म्हणजे 1902ला पण त्यांचं हेच म्हणणं होतं, 1998ला पण हेच म्हणणं होतं. आणि अशा पद्धतीनं ह्या सगळ्यांचा विचार करून त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशन 1906 साली 18 ऑक्टोबरला दिवाळीच्या पाडव्याला स्थापन केलं. आणि त्या दिवशी त्याचं अध्यक्षपद त्यांनी दिलं होतं न्यायमूर्ती चंदावरकरांना. आणि त्यांनी 1908 ज्यावेळेस जॅक्सनचा खून झाला त्यावेळेला घाबरून राजीनामा दिला होता, कारण विठ्ठलरामजी शिंदेंचा टिळकांशी पण संबंध होता आणि तो आपल्यापर्यंत आला तर आपली नोकरी जाईल. पण विठ्ठलरामजी शिंदेने त्यांना समजावून सांगितल्यानंतर मग त्यांनी राजीनामा मागे घेतला होता पुढं आणि पुढं कंटिन्युअसली आयुष्यभर ते एकत्र होते त्यांच्याबरोबर. 18 ऑक्टोबरला ते अध्यक्ष भाषणात म्हणतात, या लोकास खाली ढकललेले लोक असे वारंवार म्हणण्यात येते, पण खरे पाहिले तर आम्ही सर्वजण अशा नीचपदास पोचलो आहोत. तेव्हा आम्ही उच्च व तुम्ही नीच असे कोणी कोणास म्हणावयाच नको. आम्ही सर्वांनीच आपली नीच झालेली स्थिती सुधारण्याचा यत्न केला पाहिजे. या नीच मानलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्याने आम्ही स्वतःला वर आणत आहोत. हे पवित्र कार्य करीत असताना या लोकांचा आम्ही उद्धार करणार हा घमेंडीचा विचार आमच्या अंतःकरणात न शिरो आणि आम्ही सर्वांना या घोर अन्यायामुळे जी अधोगती मिळाली आहे ती टळून सर्वांचा सारखाच उद्धार होणार आहे असा साधा आणि सात्विक भाव आम्हामध्ये निरंतर जागृत राहो. हे त्यांनी उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे. आणि मगाशी मी जसं सांगितलं की विठ्ठलरामजी शिंदेंनी सांगितलं की आपल्या देशामध्ये जे अस्पृश्य समाज आहे त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं, ऐश्वर्य हिरावून घेतलं आणि नंतर त्यांचा इतिहासही हिरावून घेतला गेला. आणि कळस म्हणजे त्यांना त्यांचं आत्ताचं हीनत्व कसं बरोबर आहे अशा पद्धतीचे व्युत्पत्ती त्यांच्या नावाच्या, म्हणजे मी म्हटलं ना की प्रतिलोम विवाहामधून जी नावं त्यांना द्यायला सुरुवात केली आणि मग त्यांनी जंगलातच राहिलं पाहिजे, त्यांनी हे वागलं पाहिजे, त्यांनी हे खाल्लं नाही पाहिजे, त्यांनी असं केलं नाही पाहिजे, असं जे केलं आणि त्याच्यामुळं समाजाची जी अधोगती होते त्याच्यामुळं तुमची स्वतःचीच अधोगती होते. आपल्या देशामध्ये जर 1/4 भाग अस्पृश्य असेल तर राहिलेला कसा सुखी राहू शकतो. इनजस्टिस एनिवेअर ज्याला आपण म्हणतो की कुठल्याही ठिकाणी एखाद्या ठिकाणी जरी इनजस्टिस झाला तरी तो कुठेही तुमच्या जस्टिसला त्रासदायक अपायकारक होऊ शकतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि महर्षी शिंदेंचा हा भाग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुढचं कार्य ह्या दोघांचं जर एकत्र काम झालं असतं, साऊथ बोरो कमिशनमध्ये जे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आंबेडकरांना जी चुकीची माहिती पुरवल्याने त्याच्यानंतर जो काही गोंधळ निर्माण झाला तरीसुद्धा विठ्ठलरामजी शिंदेंनी आंबेडकरांच्याबद्दल कधीही एकही वाईट शब्द काढला नव्हता. सतत त्यांना मदत होईल अशा पद्धतीचं स्वतःचं वागणं ठेवला. पण जर हातात हात घालून या दोघांचं एकत्र कार्य झालं असतं तर अतिशय मोठं कार्य झालं असतं. म्हणजे मी नेहमी म्हणतो की विठ्ठलरामजी शिंदे आणि छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ह्या तिघांचं जर कार्य पुढं कंटिन्युअसली राहिलं असतं तर फार मोठा फरक आपल्या देशामध्ये झाला असता. पण नियतीला जे मंजूर तेच होत असतं असं आपण म्हणूया. गीतांजली हा एक अतिशय सुंदर ग्रंथ, काव्यग्रंथ, काव्यसंग्रह रवींद्रनाथ टागोरांनी लिहिला. त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झाल्यानंतर त्यांना नोबेल पुरस्कार पण त्याच्यामध्ये मिळाला होता. त्यातली एक कविता आहे, हे मेरे अभागे देश. त्यांनी देशाला अभागी म्हटलेलं आहे आणि त्या कवितेत ते म्हणतात कि हे मेरे अभागे देश, तूने जिनका अपमान किया था उनके साथ तुझे भी अपमानित होना होगा. जिनके मानवीय अधिकारों की अवज्ञा की थी, जिन्हें सामने खड़ा रखकर साथ बैठने का मान नहीं दिया था, उसके साथ तुम्हें भी अपमानित होना होगा. मनुष्य को स्पर्श के योग्य न समझ तूने मनुष्य में स्थित देवता का अपमान किया है. विधाता के क्षोभ भरे दुष्काल द्वार पर बैठ, तुझे सबके साथ अन्न पानी का समभागी होना पड़ेगा. उनके साथ तुझे भी अपमानित होना होगा. अपने ऊंचे आसन से तूने उन्हें नीचे धकेल दिया, उनके साथ अपनी शक्ति को भी निर्वासित किया. अब वह चरणों से रौंदी जाकर धूल में मिल जाएगी. अब तू नीचे उतर, अन्यथा तेरे परित्राण की आशा नहीं. जिन्हें तूने नीचे उतारा है वे तुझे ही बांधे हुए हैं.
जिन्हें तूने पीछे धकेल दिया है वे अब तुझे पीछे खींच रहे हैं। अज्ञान अंधकार के पर्दे में जिन्हें तूने डाल दिया है उन्होंने भी तेरे मंगल मार्ग में प्रगाढ़ आवरण डाल दिए हैं। सैकड़ों सदियों से तेरे कंधों पर अपमान का भार पड़ा है, तब भी तूने नर नारायण को नमस्कार नहीं किया। अपनी आंखों को झुकाकर तू देख नहीं पा रहा। दीनहीनों का भगवान पृथ्वी पर उतरा है। तुझे दिखाई नहीं दे रहा कि मृत्युदूत सामने खड़ा है जो तेरे जातीय अहंकार पर अभिशाप चढ़ा रहा है। अब भी यह तू सबको नहीं पुकारेगा, दूर खड़ा रहेगा और अपनी रक्षा के लिए झूठे अभिमान की रेखाएं खींचेगा, तब तो मृत्यु हुई चिताभस्म में तुझे सबके बराबर बनाएगी। हे मेरे अभागे देश, तूने जिनका अपमान किया था उनके साथ तुझे भी अपमानित होना होगा। मित्रांनो, हल्लीच्या काळात सुद्धा जाती जातींमध्ये भेद वाढवणं, त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होतोय आणि हे कधीही श्रेयस्कर नाही। खोट्या गोष्टी आज ना उद्या उघड होत असतात आणि त्याच्यातून पुन्हा गोंधळ समाजामध्ये निर्माण होऊ शकतो। तर जगा आणि जगू द्या। सर्वांनी एकमेकाच्या सुखाचा विचार करा आणि त्या पद्धतीनं वागा। हाच संदेश भारतीय अस्पृश्यता प्रश्न ह्या चिंतनातून विठ्ठलरामजी शिंदे आणि अगोदरच्या सर्व महापुरुषांनी आपल्याला सांगितलेला आहे, तो आपण लक्षात घेऊया आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य सुकर होईल अशा पद्धतीनं वागूया। आपण इथं थांबूया। जय हिंद,